नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या आवडत्या एज्युकेशनल चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री शिंदे क्लासेस बारामती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे लेक्चर अपलोड केले आहेत, चॅप्टर 1 प्रत्येकाचे. जे लोक चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, ते लेक्चर जाऊन पहा, कारण त्या लेक्चरशी संबंधित आजचं लेक्चर आहे. आज आपण फिजिक्स ला सुरू करणार आहोत, क्लास 11th फिजिक्स, चॅप्टर 1, युनिट अँड इट्स मेजरमेंट. ओके. तर मित्रांनो, हा धडा सुरू करण्याच्या आधी मी काही बेसिक गोष्टी तेच सांगू इच्छितो की ह्या धड्यात तुम्हाला थोडा रेफरन्स मॅथ्सचा येणार आहे. ठीक आहे, कारण ह्या धड्यात प्रॉब्लेम्स भरपूर असतात. ठीक आहे ना, तुम्हाला गणित भरपूर सोडवायची असतात. त्यामुळे तुम्ही जर आपला मॅथ्सचा पहिला चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट ह्या चॅप्टरचं तुम्हाला काही माहिती नसेल, बॅकग्राऊंड नसेल तुम्हाला, तर तुम्ही जाऊन पहिल्यांदा तो चॅप्टर पहा. आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता. प्लेलिस्ट सुद्धा बनवली आहे इयत्ता 11वीची, तिथं जाऊन तुम्हाला मिळेल मॅथ्सचा चॅप्टर 1 अँगल अँड इट्स मेजरमेंट, कारण त्याचा बराच रेफरन्स ह्या धड्यात आपल्याला दिलेला आहे. जर तुम्ही रेडियन, डिग्री ह्या गोष्टी जर तुम्हाला नाही माहीत, तर पहिल्यांदा जाऊन ते लेक्चर पहा. ते कळल्याशिवाय इकडे येऊ नका. आणि ज्या लोकांनी मॅथ्स, केमिस्ट्री हे 2 लेक्चर जरी केले असतील तरी त्या लोकांना हा धडा 101% व्यवस्थित कळेल, ही गॅरंटी आपली. ठीक आहे, कारण केमिस्ट्रीमध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल युनिट्स ह्या गोष्टी शिकलोय. तेच हे तर आहे तसं रिपीट केलेलं आहे, आणि त्या बेसिसवरच आपल्याला डायमेन्शन्स काढायचे. ओके, कळतंय सर्वांना? त्यामुळे जे लोक नवीन आहेत, डायरेक्टली ह्या व्हिडिओला बघायला आलेत, त्यांना पहिल्यांदा हे डिस्क्लेमर, पहिल्यांदा ही वॉर्निंग की डायरेक्टली हा व्हिडिओ बघू नका. मॅथ्सचा बघितला नसेल व्हिडिओ अँगल अँड इट्स मेजरमेंटचा, तर आधी तो कंप्लीट करा. तो केला नाही तर तुम्हाला हा चॅप्टर कळणार नाही. किंवा केमिस्ट्रीचं फंडामेंटल युनिट्स मी जे शिकवलं ते केलं नाही तर तुम्हाला हा चॅप्टर कळणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा मॅथ्स आणि केमिस्ट्री एवढे 2 उरकून घ्या आणि मग फिजिक्सला या, कारण ह्यात बराचसा रेफरन्स ह्या 2 विषयांचा आहे. हे 2 जर तुम्ही केले असतील तर तुम्हाला फिजिक्स नक्की कळणार आहे. कळतंय सर्वांना? तर चलो, जे लोकांनी केलंय वेल अँड गुड. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया. चलो, पहिल्यांदा ह्या धड्यात आपल्याला शिकायचं सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय. ओके, तर युनिट्स फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्या गोष्टींवरचा खेळ कशावर चालतो तर युनिट्सवर चालतो. आता युनिट म्हणजे काय, मराठीत त्याला आपण काय म्हणतो, एकक असं म्हणतो. ठीक आहे, जसं वजन आपण केजी मध्ये मोजतो, अंतर आपण मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर मध्ये मोजतो, है ना, टाइम आपण सेकंद मध्ये मोजतो. मग ज्या क्वांटिटीमध्ये आपण वस्तूला मोजतोय त्याला म्हणायचं युनिट किंवा एकक. ओके, मग आपण 11वीपासून म्हणजे 11वीपासूनच बोलतोय मी, आपण 8वी 9वी 10वी पासून युनिट्सचा स्टडी करत आलोय. ठीक आहे ना, मग त्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती CGS युनिट असतं. CGS मध्ये काय, C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम आणि S फॉर सेकंद. सेंटीमीटर मध्ये आपण काय मोजतो, नेहमी डिस्टन्स मोजतो. ग्रॅम मध्ये काय मोजतो आपण नेहमी मास मोजतो. मास म्हणजेच थोडक्यात वजन, समजून घ्या. ठीक आहे, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी, पण समजून घ्यायसाठी आपण वजनच समजू. आणि टाइम कशात मोजतो, सेकंद मध्ये. त्याच्याच विरुद्ध सिस्टीम असते MKS. थोडं अंतर वाढलं की आपण MKS सिस्टीम वापरतो. M फॉर मीटर असतं अंतर मोजण्यासाठी, K फॉर किलोग्रॅम असतं मास मोजण्यासाठी, आणि S फॉर सेकंद असतं टाइम मोजण्यासाठी. त्यापेक्षा पुढे गेलं तर FPS सिस्टीम पण बघायला मिळते आपल्याला. F फॉर फूट, P फॉर पाऊंड, वजन मोजतो पाऊंड मध्ये आपण, आणि S फॉर सेकंद, सेकंद म्हणजे टाइम मोजतो. आणि फूटचं तुम्हाला माहिती आहे, फूट म्हणजे आपण अंतर मोजण्यासाठीच फूटचा वापर करतो. ठीक आहे, फीट, फूट आपण त्याला म्हणतो, है ना. आणि लास्ट येते इंटरनॅशनल सिस्टीम. आता इंटरनॅशनल सिस्टीम म्हणजे काय, तर असे युनिट्स जे इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड आहेत. ठीक आहे, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात तर सगळ्यांना हे युनिट्स माहीत असतील. हे जे युनिट्स असतात ते इंटरनॅशनल युनिट्स असतात. ह्या सगळ्याचा अभ्यास डिटेलमध्ये आपण केमिस्ट्रीमध्ये केलेला आहे, केमिस्ट्री चॅप्टर 1 मध्ये केलेला आहे. त्यामुळे मी इथं जास्त वेळ वाया घालवत नाहीये. ओके, चलो, मग ह्या गोष्टी बेसिक आहेत, त्या तर तुम्हाला माहीत असतील. पुढे नंतर आता आपण बघूया, हा कन्सेप्ट आपल्यासाठी नवा आहे आणि हे तुम्हाला विचारलं जातं ठळकपणे, डायरेक्ट विचारलं जातं. फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय आणि किती फंडामेंटल युनिट्स आपल्याला दिलेले आहेत, किंवा अशा टाईपमध्ये क्वेश्चन येतो. मग पहिल्यांदा फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय, द युनिट्स यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. ओके, मग द युनिट्स यूज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज. आता फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय असतात, तर अशा क्वांटिटी ज्या कधीही बदलणार नाहीयेत, ज्या कधीही चेंज होत नाही, आणि ज्या युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहेत. ठीक आहे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहेत, ह्या क्वांटिटीजला आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणतो.
ठीक आहे. द युनिट्स यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. एवढी सोपी ह्याची व्याख्या आहे. सगळ्यांनी व्याख्या पाठ करून घ्यायची आहे. आता पाठ करून घेतल्यावर ह्याचा सुद्धा बराच रेफरन्स आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलेलो आहे. त्यामुळं मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की केमिस्ट्रीचं लेक्चर ज्यांनी बघितलं नाही आधी त्यांनी ते पहा आणि मगच इकडे या. कारण तुम्हाला कारण ह्या गोष्टी सारखे रिपीट होत राहणार आहेत. धडे एकमेकांशी लिंक्ड आहेत. जर तुम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस नव्याने जर शिकवायला गेलं तर चॅप्टर आपला म्हणजे जो व्हिडिओची लेंथ आहे ती खूप मोठी होऊन जाते आणि त्यामुळे तुम्हालाच बोर होतं. त्यापेक्षा तिथल्या तिथल्या गोष्टी क्लिअर करा. ओके, मग आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. आता फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं की हे गोष्टी बदलणार नाहीयेत. ह्या गोष्टी जगाच्या पाठीवर कुठे गेलात तरी त्या सेमच राहणार आहेत. ह्यांच्या क्वांटिटीज फिक्स राहणार आहे. ह्यांना म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटी. ओके, जसं की त्या दिवशी मी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये शिकवताना शिकवलं होतं की मास. आपण नेहमी वस्तूचं जेव्हा वजन मोजतो म्हणजे वस्तूचं आपल्याला व्हॉल्यूम म्हणजे वस्तू कशापासून बनली आहे काय बनली हे मोजायचं असतं तर आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. पहिलं असतं वेट आणि दुसरं असतं मास. तर ह्या दोघांपैकी आपण शिकलेलं वेट म्हणजेच काय तर गुरुत्वाकर्षणाने जो आपल्यावर फोर्स लावलाय, ग्रॅव्हिटीने जो आपल्यावर फोर्स लावलाय आपल्याला बॅलन्स करायसाठी तो म्हणजे वेट आहे. पण आपल्याला हे पण माहिती आहे की ग्रॅव्हिटी काय होते जागोजागी चेंज होत जाते आणि ग्रॅव्हिटी जर चेंज झाली तर वेट पण काय होतं आपलं जागोजागी बदलत जातं हे आपल्याला माहिती आहे. मग वेट ही बदलणारी क्वांटिटी आहे. वेट सगळीकडे सेम राहते का? नाही. वेट ही जागोजागी बदलते. त्यामुळे वेट ही फंडामेंटल क्वांटिटी नाहीये. वेटला आपण फंडामेंटल क्वांटिटी कन्सिडर करत नाही. पण त्याविरुद्ध आपण मास बघतो. मास हे काय युनिव्हर्सली सेम राहतं. ठीक आहे, मास कधीच बदलत नाही. युनिव्हर्सली हे सेम आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं गेला तर तुमचं मास सेम राहणार आहे. त्यामुळे मास ही आपली कसली क्वांटिटी आहे? फंडामेंटल क्वांटिटी आहे. कळतंय सर्वांना? आता कळलं असेल फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय. ओके, चलो मग आपल्याकडे किती फंडामेंटल क्वांटिटी आहेत तर 7 आहेत. ह्या 7चे फंडामेंटल क्वांटिटी तुम्हाला पाठ पाहिजे. त्यांचा SI युनिट पाठ पाहिजे की कोण कशात मोजतात आणि सिम्बॉल काय आहे त्यांच्या युनिटसाठी ते लक्षात पाहिजे. तर पहिल्या 2-3 गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत की लेंथ म्हणजे आपण अंतर मोजतो. तर अंतर नेहमी आपल्या फिजिक्समध्ये किंवा सायन्समध्ये पहिल्यांदा कशात मोजायचं? मीटरमध्ये मोजायचं आणि मीटरचं चिन्ह आहे M. आता नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला आता ह्या धड्यात मी सांगितलं इथून पुढं किंवा केमिस्ट्रीमध्ये कशातही तुम्हाला क्वांटिटीज नेहमी मीटरमध्येच घ्यायच्या आहेत. लेंथ जर दिली असेल, जर तुम्हाला किलोमीटरमध्ये दिलंय तर पहिली स्टेप तुम्ही काय करायची? किलोमीटरचं मीटर करून घ्या. सेंटीमीटरमध्ये दिलंय तर सेंटीमीटरचं मीटर करून घ्या. म्हणजे कुठली पण क्वांटिटीमध्ये गोष्ट दिली असू द्या, लेंथ दिली असू द्या, पहिल्यांदा ती कशात करून घ्यायची? मीटरमध्येच करून घ्यायची आणि मगच आपलं गणित सोडवायला सुरू करायचं. सगळ्यांना कळलं पहिल्यांदा काय म्हणलं मी? चलो, दुसरी क्वांटिटी मग आहे मास. मास म्हणजे काय ते आपण बघितलंय. मास म्हणजे थोडक्यात समजून घेण्यासाठी समजून घ्या वजन. मास म्हणजे आपण कशात मोजतो? किलोग्रॅम मध्ये मोजतो. त्याचं युनिट काय? केजी. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे इथं तुम्हाला ग्रॅम मध्ये दिलं असेल तर पहिल्यांदा तुम्ही केजी मध्ये करून घ्याल किंवा कुठल्या पण क्वांटिटीमध्ये दिलं असेल तर पहिल्यांदा तुम्ही कशात करून घ्यायचं? केजी मध्ये करून घ्यायचं. मगच गणित सोडवायचं. पुढे नंतर दिले टाइम. टाइम कशात मोजायचा? नेहमी सेकंदमध्ये मोजायचा आणि त्याचं युनिट काय? एस फॉर सेकंद. ओके, म्हणजे इथं जर तुम्हाला वेळ मिनिटामध्ये दिले असेल किंवा तासामध्ये दिली असेल तर पहिली स्टेप काय करणार तुम्ही? ह्यांचं रूपांतर कशात करून घ्यायचं? सेकंदमध्ये करून घ्यायचं आणि मगच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. कळतंय? पुढे टेम्परेचर. टेम्परेचरचं मी ते दिवशीच तुम्हाला शिकवलंय. केमिस्ट्रीमध्येच आपण शिकलोय की टेम्परेचर जे असतं ते कसं मोजायचं राहतं. केल्विन ह्याचे 3 युनिट राहतात आहे ना. एक राहतं केल्विन, एक राहतं डिग्री सेल्सिअस आणि एक राहतं फॅरनहाइट. ह्या तिघांचं कन्व्हर्जन आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलोय. कळतंय? केल्विनचं सेल्सिअस कसं करायचं, सेल्सिअसचं फॅरनहाइट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. पण स्टँडर्ड युनिट काय तर केल्विन आहे. त्यामुळे तापमान मोजताना नेहमी कशात मोजायचं? आता इथून पुढं केल्विन मध्ये मोजायचं. ठीक आहे, केल्विन हे आपलं फंडामेंटल क्वांटिटी आहे म्हणजे फंडामेंटल युनिट आहे. ठीक आहे, त्यामुळे टेम्परेचर तापमान मोजताना नेहमी केल्विन मध्ये मोजायचं. केल्विनचं सेल्सिअस, सेल्सिअसचं केल्विन, सेल्सिअसचं फॅरनहाइट, फॅरनहाइटचं सेल्सिअस हे करता आलं पाहिजे. जर तुम्हाला ह्याविषयी काही आयडिया नसेल तर केमिस्ट्रीमध्ये मी सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, त्या जाऊन पहा तुम्ही. ठीक आहे ना, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. पुढे बघा करंट. करंटचं युनिट काय तर एम्पियर आहे. त्याचं चिन्ह काय? ए.
ओके, हे लक्षात ठेवा. ह्या 3-4 गोष्टी तुम्हाला, ह्या 3 गोष्टी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय, तर लाईटची इंटेन्सिटी, लाईट जी असते, प्रकाशाची जी तीव्रता असते, इंटेन्सिटी असते, ती आपण कशात मोजतो, कॅन्डेला मध्ये मोजतो, कॅन्डेला. आणि त्याचं चिन्ह काय आहे, CD. ओके, हे नेहमी स्मॉलच काढायचं, C स्मॉल D स्मॉल, हे कॅन्डेला. ओके, मग लाईटची तीव्रता, लाईटची इंटेन्सिटी, इल्युमिनस इंटेन्सिटी कशात मोजायची, कॅन्डेलामध्ये मोजायची. पुढे बघा दिलंय अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता वस्तूमध्ये ॲटम्स किती आहेत, मॉलिक्युल्स किती आहेत, हे मोजण्यासाठी आपण एक फंडामेंटल क्वांटिटी शिकतो, त्याचं नाव काय, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता ते कशात मोजायचं, आपण नेहमी मोलमध्ये मोजायचं. कशात मोजायचं, मोल. आणि त्याचं युनिट काय, MOL. ई लिहायचा नाही, इथं बघा तुम्हाला ई दिसत नाहीये, त्यामुळे ई लिहायचा नाही, फक्त MOL, मोल सिम्बॉल त्याचा मोल आहे. वाचताना MOLE मोल असंच लिहायचं. ठीक आहे, युनिट त्याचा मोल आहे, लिहिताना MOL असंच लिहायचं. कळतंय सगळ्यांना. मग हे आहेत आपले 7 फंडामेंटल क्वांटिटीज. ह्यामध्ये हे सगळे तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला MCQ येतात. ठीक आहे, MCQ मध्ये तुम्हाला ह्यापैकी कुठलं फंडामेंटल क्वांटिटी विचारले जाऊ शकते आणि त्याचं युनिट विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे ना, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला डायरेक्ट विचारू शकतात की इल्युमिनस इंटेन्सिटीचं SI युनिट काय आहे, तर लिहिणार तुम्ही कॅन्डेला. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं SI युनिट काय आहे, मोल. मासचं काय, आता ह्या गोष्टी तर बेसिक आहेत. ठीक आहे ना, 1 2 3 4 ह्या गोष्टी खूप बेसिक आहेत. ह्या आत्तापर्यंत तुम्ही शिकत आलेत, त्यामुळे ह्याच्यावर क्वेश्चन बनत नाही. ह्या कुणी शामड्या पोराला जरी विचारला आत्ता काय आहे बाबा ह्याचं उत्तर, तरी त्याला सांगता येईल. आपल्याला नवीन काय आहे, हा पार्ट नवीन आहे, त्यामुळे ह्या पार्टवर जास्त फोकस करा. ठीक आहे ना, ह्या पार्टवर क्वेश्चन बनू शकतात, ह्याचे चान्स जास्त राहतात, त्यामुळे ह्या पार्टवर लक्ष द्याल. ठीक आहे ना. बाकी टाइम, टेम्परेचर ह्या गोष्टी तर आपण 8वी 9वी पासून शिकतोय आणि त्या तुम्हाला माहिती पण आहेत. ठीक आहे ना. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, हे फंडामेंटल युनिट्स आहेत, SI युनिट्स आहेत. इंटरनॅशनली ह्याच युनिट्सचा वापर केला जातो. त्यामुळे कुठलीही क्वांटिटी दिली असेल तुम्हाला तर बघायचं ती कशात दिली आहे. मीटरमध्ये दिली असेल तर ठीक आहे, KG मध्ये दिली असेल ठीक आहे, सेकंडमध्ये दिली असेल ठीक आहे, अशामध्ये दिली असेल तरच ते गणित तुमचं व्यवस्थित सॉल्व्ह होऊ शकतं. कुठलीच प्रॉब्लेम येणार नाही, कुठलाच अडथळा येणार नाही. पण हे जर कन्वर्जन तुम्ही केलं नाही, सेंटीमीटरचं मीटर, किलोमीटरचं मीटर, ग्रॅमचं किलोग्रॅम, आवरचं सेकंड किंवा मिनिटचं सेकंड, सेल्सिअसचं केल्विन किंवा फॅरनहाइटचं केल्विन, हे जर केलं नाही तर तुम्हाला गणित सोडवण्यात बऱ्याच अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नेहमी रूपांतर करून घ्यायचं SI युनिट्समध्ये आणि मगच गणित सोडवायला सुरू करायचं. कळतंय सर्वांना. ही खूप बेसिक स्लाइड होती, ह्यामध्ये काहीच कोणाला अडचण नसावी असं मला वाटतंय, कारण ह्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. ह्यात जास्त वेळ वाया घालवण्यात काय अर्थ नाहीये. पुढे नंतर आता डिराइव्ड क्वांटिटी आणि डिराइव्ड युनिट्स. डिराइव्हचा अर्थ काय, तर डिराइव्ह म्हणजे आपण कुणाकडून तरी घेतलंय. ठीक आहे, ह्याच्यापासून प्रेरित, ह्याचा अर्थ असतो डिराइव्ह, की इकडून आपण त्याचं म्हणजे त्याच्यावरून आपण हे घेतोय. ठीक आहे, ह्याचा अर्थ असतो डिराइव्ह. आता बघा ना, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. क्वांटिटीज विच डिपेंड ऑन or some or all of the 7 fundamental quantities can be expressed in terms of these quantities. These are called as derived quantities. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज आपण आता शिकलो. फंडामेंटल क्वांटिटीज वरून आपण ज्या क्वांटिटीज काढतो किंवा जे युनिट्स काढतो त्यांना म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटीज किंवा डिराइव्ड युनिट्स. ठीक आहे, म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करून आपण जे काढतो ह्यांच्यापासून आपण काढतोय ना, ह्यांच्यापासून काढतोय, त्यामुळे ह्यांना म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटीज. जसं की आता हे जर कळलं नसेल तर आपण उदाहरणं डायरेक्ट बघूया, मग तुम्हाला कळेल. उदाहरणं काय आहेत बाबा, तर पहिलं युनिट आहे वेलॉसिटी. ओके, वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय मित्रांनो, सांगा लवकर. चला, वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, कमीत कमी अंतर असतं. 2 पॉईंट मधलं कमीत कमी अंतर म्हणजे असतं डिस्प्लेसमेंट. त्यालाच मराठीत आपण विस्थापन असं म्हणतो. डिस्प्लेसमेंट जे असतं अंतरच आहे. मग ते कशात मोजायचं, नेहमी अंतर आहे म्हणजे लेंथ आहे. लेंथ कशात मोजतो आपण नेहमी मीटरमध्ये मोजतो. आता डिवाइडचं चिन्ह आहे त्यामुळे डिवाइडचं चिन्ह आहे तसं देऊन द्या. आता टाइम कशात मोजतात, नेहमी सेकंडमध्ये मोजतात. आता वेलॉसिटीचं युनिट काय झालं, मीटर पर सेकंड. तर बघा इथं आपण काय केलं, तर वेलॉसिटीचं काय युनिट नव्हतं, बरोबर. वेलॉसिटीला असं खास स्पेशल युनिट नव्हतं. आपण काय केलं, त्याचा फॉर्म्युला बघितला. त्या फॉर्म्युल्यामध्ये बाबा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर लेंथ आहे. लेंथ कशात मोजतो आपण, मीटरमध्ये. टाइम कशात मोजतो, सेकंडमध्ये. पण मीटर आणि सेकंड हे फंडामेंटल युनिट आहेत का नाही, आपण आत्ताच बघितलं बघा. लेंथ आणि टाइम
मीटर सेकंद. हे काय आहेत? फंडामेंटल क्वांटिटी आहेत, फंडामेंटल युनिट्स आहेत. ह्यांचा वापर करून आपण दुसऱ्या फॉर्म्युल्याचं, दुसऱ्या युनिट्सचं, दुसऱ्या क्वांटिटीजचं युनिट देतोय. त्यामुळे ह्यांना म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटी किंवा डिराइव्ड युनिट. फंडामेंटल क्वांटिटी पासून आपण हे युनिट्स काढतोय, कळतंय? फंडामेंटल क्वांटिटीज पासून ह्या क्वांटिटी शिकतोय, त्यामुळे ह्यांना म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटी किंवा डिराइव्ड युनिट. मग क्वांटिटी ज्या डिपेंड करतात, ज्या अवलंबून आहेत कुणावर? सम ऑर ऑल, काही किंवा सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीजवर, आणि त्यांना आपण इन टर्म्स ऑफ दिस क्वांटिटीज एक्सप्रेस करू शकतो. वेलोसिटीला आपण कसं एक्सप्रेस करतोय? डिस्टन्स अपॉन टाइमच ना, म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे अंतर भागिले वेळच ना, लेंथ अपॉन टाइमच ना. मग फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये आपण ज्या क्वांटिटीजला एक्सप्रेस करतो, मांडू शकतो, त्या क्वांटिटीजला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटीज, आणि त्यांच्या युनिटला म्हणायचं डिराइव्ड युनिट्स. सिंपल. ओके, हे कळलं सगळ्यांना? चलो पुढे अजून एक फॉर्म्युला बघू आपण. स्पीडचा फॉर्म्युला काय? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सांगा, डिस्टन्स कशात मोजतात? मीटर. टाइम कशात मोजायचा? सेकंद. त्यामुळे हे जे युनिट काय झालं? मीटर पर सेकंद. ह्यात फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या कुठल्या आहेत? पहिली आहे मीटर, दुसरी आहे सेकंद, आणि त्यामुळे ही टोटल स्पीडची डिराइव्ह युनिट, स्पीड हे डिराइव्ड क्वांटिटी झालं, आणि त्याचं डिराइव्ड युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. पुढे नंतर मोमेंटम. सांगा मित्रांनो, मोमेंटम आपण कुठल्या लेटरने दाखवतो? पी. मोमेंटमचा फॉर्म्युला काय? मास इंटू वेलोसिटी. चलो, मास इंटू वेलोसिटी. मास, ओके, हे मास आहे, मीटर नाही, मास आहे, आणि हे काय? वेलोसिटी. तर मास कशात मोजायचं नेहमी? सांगा, मास कशात मोजतो आपण? नेहमी केजी मध्ये मोजतो. आणि वेलोसिटीचा आत्ताच फॉर्म्युला सांगितलं काय आपण? मीटर पर सेकंद. मग ह्याचं युनिट काय झालं? केजी मीटर पर सेकंद. हे ह्याचं युनिट झालं. कुणाचं? मोमेंटमचं युनिट झालं. मग मोमेंटम आपली झाली डिराइव्ड क्वांटिटी, आणि केजी मीटर पर सेकंद हे झालं आपलं डिराइव्ड युनिट. कळतंय? म्हणजे आपण फंडामेंटल क्वांटिटीजचा उपयोग करून युनिट्स काढतोय, क्वांटिटीज काढतोय, ह्यांना म्हणायचं डिराइव्ड युनिट्स किंवा डिराइव्ड क्वांटिटी. कळतंय सगळ्यांना? कळलं? ही त्यांची उदाहरणे आहेत. 3 मुख्यतः लक्षात ठेवा, सोपी सोपी आहेत. हे पुढचे तुम्हाला लक्षात राहिले तर ठेवा, पण हे इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला लगेच कळून जातील. ओके, चलो पुढे जाऊयात आपण. पुढे नंतर आहे सप्लिमेंटरी युनिट्स. आता सप्लिमेंटरी युनिट्स म्हणजे काय? तर ह्या क्वांटिटीज ज्या असतात फंडामेंटल क्वांटिटीजला ह्या ॲडिशनल असतात. ठीक आहे, 7 क्वांटिटीज तर आपण शिकलोय, पण त्याच्यात 2 अजून ॲड होतात. ठीक आहे, ज्या एवढ्या महत्त्वाच्या नाहीत फंडामेंटल एवढ्या, पण आहे त्यांचं काहीतरी इम्पॉर्टन्स आहे. फंडामेंटल युनिट्स एवढं नाही, पण त्या आपण वापरतो. ह्यांना म्हणायचं सप्लिमेंटरी युनिट्स. तर त्यात आपल्याला 2 गोष्टी शिकायच्यात. पहिले आहे प्लेन अँगल. ठीक आहे, प्लेन अँगल, आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. तर पहिल्यांदा बघा, प्लेन अँगल तुमच्या समोर आहे सप्लिमेंटरी युनिट्समध्ये. प्लेन अँगल म्हणजे काय? तर आता हा कन्सेप्ट आपल्या मॅथ्सच्या कन्सेप्टशी रिलेटेड आहे. मॅथ्समध्ये आपण शिकलेलो 1 रेडियन म्हणजे काय असतं? तर 1 रेडियन म्हणजे काय? आर्कची लेंथ अपॉन रेडियस, असा आपण काहीतरी बघितलेला होता प्रकार. मग इथं पण तेच करायचंय. कुठं? आता इथून पुढे मी लक्षात ठेवा, आत्ताच एक गोष्ट सांगतोय, इथून पुढे आपल्याला अँगलचा कुठेही संबंधित आला तर अँगलची व्हॅल्यू नेहमी काय राहणार आहे? अँगल इज इक्वल टू त्या अँगलने बनवलेला आर्क, अँगलने बनवलेला आर्क भागिले रेडियस असणार आहे. अँगलने बनवलेला आर्क भागिले रेडियस असणार आहे. इथं तुम्हाला फॉर्म्युला दिसत असेल, डी थिटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर. म्हणजे ठीक आहे, इथून पुढे तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला विचारू द्या अँगलचा, तुम्ही सरळ सरळ काय सांगायचं? अँगल बरोबर अँगलने बनवलेला आर्क, त्या आर्कची लेंथ डिवाइड बाय रेडियस. बस हाच फॉर्म्युला एवढा लक्षात ठेवायचा. हाच पॅटर्न आहे, ह्याच पॅटर्नने तुम्हाला उत्तर काढता येतील. कळतंय? सांगा मग काय फॉर्म्युला आपण बनवला रफ मध्ये? रफ फॉर्म्युला काय होता आपला? अँगल इज इक्वल टू त्या अँगलने बनवलेला आर्कची लेंथ, त्या अँगलच्या समोरचा जो आर्क आहे, समोरची बाजू आहे, त्याची लेंथ डिवायडेड बाय काय शिकलो आपण? रेडियस. हा आपला बेसिक रफ मध्ये काढलेला फॉर्म्युला आहे. ह्याच फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्हाला बाकीचे फॉर्म्युले कळणार आहेत. पण रफ हेच आहे की अँगल इज इक्वल टू अँगलने बनवलेला जो आर्क आहे, अँगलच्या समोरची जी बाजू आहे त्याची लांबी, आर्कची लांबी भागिले रेडियस. रेडियस म्हणजे कळतोय ना सगळ्यांना? हा सर्कल तयार करणार आहे, अँगल सर्कल मध्येच बनतो. मग सर्कलचं जे काय रेडियस असेल, ते जे अंतर आहे त्याला आपण रेडियस असं म्हणतो. ठीक आहे,
कळला सगळ्यांना रफ मध्ये हा फॉर्म्युला अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. मग तसं इथं बघा अँगल काय आहे इथं डी थिटा, बघा डी थिटा घेतला. आर्कची लेंथ काय आहे ds, बघा ds आहे, आणि रेडियस काय आहे आर. झाला फॉर्म्युला. काय अवघड आहे का मित्रांनो, सिंपल हाच फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला इथं तेच डेफिनेशन मध्ये सांगायचं आहे. इट इज द रेशिओ, रेशिओ म्हणजे काय हा भागाकार आहे. कुणाचा भागाकार आहे, लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल, सर्कलचा जो आर्क आहे त्याची लेंथ टू द रेडियस ऑफ सर्कल, आर्कची लेंथ टू द रेडियस ऑफ सर्कल म्हणजे प्लेन अँगल. कळतंय सगळ्यांना, सिंपल आहे, खूप जास्त किचकट नाहीये. अँगल तुम्हाला सरळ एवढंच लक्षात ठेवायचं आहे, अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. ठीक आहे, अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस, एवढंच लक्षात ठेवायचंय. इथला पुढचा जो अँगल आहे तो पण तसाच आहे. तिथं काय करणार तुम्ही, अँगल इज इक्वल टू जो आर्कची लेंथ असेल तीच घ्यायची अपॉन रेडियस, सेम सेम पॅटर्न, काहीच वेगळं नाहीये. कळतंय सगळ्यांना. ह्या गोष्टीमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, प्लेन अँगल काय आहे, सरळ सरळ तुम्हाला इथे डेफिनेशन लक्षात ठेवायची. प्लेन अँगल म्हणजे काय, रेशिओ ऑफ लेंथ ऑफ आर्क टू द रेडियस ऑफ सर्कल म्हणजे प्लेन अँगल. आणि प्लेन अँगल आपण डी थिटा ह्या लेटर्सने दाखवतो, ह्या सिम्बॉलने डिनोट करतो. तुम्हाला फक्त इथे सिम्बॉल बदलणार आहेत. पुढच्या कन्सेप्ट मध्ये सुद्धा कन्सेप्ट सेम आहे, फक्त सिम्बॉल बदलतात. कळतंय सगळ्यांना. प्लेन अँगल म्हणजे कळलं. चलो जाऊया पुढं. आता पुढचा अँगल आहे सप्लिमेंटरी अँगल. इथं बघा सिम्बॉल बदलले, तिथं प्लेन अँगल होता त्याला आपण डी थिटा लिहित होतो. इथं काय सॉलिड अँगल, ह्याला आपण लिहितो डी ओमेगानी. ह्याला काय म्हणायचं, डी ओमेगा. ठीक आहे, डी ओमेगा, हे चिन्ह ओमेगाचं आहे. कळतंय सर्वांना. मग डी ओमेगा असं म्हणतात ह्याला. मग डी ओमेगा म्हणजे काय, आता हा आणि प्लेन अँगल ह्यात फरक काय, तर प्लेन अँगल हा 2 डायमेन्शनल वस्तूंसाठी आपण वापरतो, पण सॉलिड अँगल हा कशासाठी वापरायचा, 3D म्हणजे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टसाठी, 3 डायमेन्शनल अॅनालॉगसाठी वापरायचा. म्हणजे एक वस्तू आपल्याला 3 डायमेन्शनल दिली असेल, आता 3 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल ह्यातला फरक माहिती पाहिजे तुम्हाला. 2 डायमेन्शनल म्हणजे काय, जर जे आपल्याला म्हणजे फक्त एका प्लेन मध्ये दिसतं त्याला म्हणायचं 2 डायमेन्शनल. जसं आपण आता मी सर्कल काढला, ह्या सर्कलला आपण आता मी ह्या पेपरवर म्हणजे ह्या डिव्हाइसवर सर्कल काढलाय, मी मागच्या बाजूने बघितलं तर मला हा सर्कल दिसणार आहे का, नाही. मी साईडने बघितलं तर हा मला प्रॉपर सर्कल दिसणार आहे का, नाही, थोडा इलॉंगेट झालेला दिसेल. ठीक आहे, मग जी वस्तू तुम्हाला सगळ्या बाजूने सेमच दिसते, सगळ्या खालनं वरनं साईडनी पुढनं मागणं सगळ्या बाजूनी तुम्हाला सेम दिसत असेल, सगळ्या बाजूने तुम्हाला ती पाहता येत असेल, तिला म्हणायचं 3 डायमेन्शनल वस्तू. जसं की बॉल तुम्ही सगळ्या बाजूने पाहिला तर तुम्हाला गोलच दिसणार आहे, तसं असतं, त्या वस्तूंना म्हणायचं 3 डायमेन्शनल वस्तू. तर इथं पण कन्सेप्ट सेम आहे. तुम्हाला डी ओमेगाची व्हॅल्यू काढायची. मग डी ओमेगाची व्हॅल्यू काय असेल, तर त्या ओमेगाने त्या अँगलनी बनवलेला जो आर्क आहे, फक्त आता 3 डायमेन्शनल असल्यामुळं मगाशी आपण फक्त एवढ्याची लांबी घेत होतो, पण आता इथं आपण एरिया घेतोय. ठीक आहे, काय घेतोय, एरिया म्हणजे डी ए अपॉन रेडियस. रेडियस काय, आर. झाला फॉर्म्युला. अँगल इज इक्वल टू एरिया अपॉन रेडियस, सिंपल. मगाशी 2 डायमेन्शनल होतं त्यामुळे आपण फक्त आर्क घेत होतो, पण इथं काय झालं, आता 3 डायमेन्शनल झाल्यामुळं भरपूर आर्क झाल्या, त्यामुळे इथं एरिया तयार झाला. बरोबर, मग डी ए अपॉन आर असा फॉर्म्युला आहे. सिंपल, कळलं. डी ओमेगा इज इक्वल टू डी ए अपॉन आर. फक्त इथं आपण काय घेतोय, आता आर स्क्वेअर घेतलाय. आर स्क्वेअर का घेतलाय त्यांनी, तर इथं आता तुम्हाला बघायला मिळत असेल की मागाशी फक्त एवढं अंतर होतं है ना, एवढंच आपण कन्सिडर करत होतो. एवढं इथं डी ओमेगा डी थिटा होता, हा ds होता ना, हा r होता. पण आता 3 डायमेन्शनल झाल्यामुळे r पण वाढलाय ना. बघा r पण आता वाढलाय. पिवळ्या पेनने काढतो बघा, r पण एवढा गेलाय. रेडियस आपली एवढी वाढली आहे. बरोबर, ह्या बाजूला पण रेडियस एवढी वाढली आहे, आणि त्यामुळे इथं आर्क लेंथ पण काय झाली आहे, ds चं da झालंय. त्यामुळे इथं आपण r न घेता काय घेतो, r स्क्वेअर घेतो. तुम्हाला इथं फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की डी ओमेगा इज इक्वल टू डी ए म्हणजे एरिया अपॉन रेडियसचा स्क्वेअर. डी ओमेगा इज इक्वल टू एरिया अपॉन रेडियसचा स्क्वेअर. हा आहे सॉलिड अँगलचा फॉर्म्युला. मगाचा फॉर्म्युला काय होता, डी थिटा इज इक्वल टू ds अपॉन आर, एवढा फॉर्म्युला होता. म्हणजे थिटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस, आणि इथं काय ओमेगा इज इक्वल टू एरिया अपॉन रेडियसचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ रेडियस. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. एवढे 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवले की बाकी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतात. आता इथं पण काय
तर डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची की ही कशासाठी वापरतो, सॉलिड अँगल आपण 3 डायमेन्शनल ॲनालॉगसाठी वापरतो, 3 डायमेन्शनल ॲनालॉग किंवा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टसाठी वापरतो आपण. ओके, मग इथं काय आहे तर इट इज डिफाइंड ॲज द एरिया ऑफ पोर्शन ऑफ सरफेस, ह्या सरफेसचा एरिया ऑफ स्पेअर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पेअर, म्हणजे जो रेडियस आहे त्याचा स्क्वेअर जो असतो डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर, हा म्हणजे आपला सॉलिड अँगल. मग डी ओमेगा इज इक्वल टू डी ए अपॉन डी स्क्वेअर. डी ए म्हणजे एरिया, आर म्हणजे रेडियस, आणि त्या रेडियसचा काय करायचा स्क्वेअर, की लगेच त्यांचा रेशिओ आपण घेतला की आपल्याला काय मिळतो, डी ओमेगा मिळतो. डी ओमेगा म्हणजे सॉलिड अँगल, डी थिटा म्हणजे प्लेन अँगल. कळतंय सगळ्यांना? आता हे कशात मोजतात तर हे आपण आता नेहमी लक्षात ठेवा, मग अशी एक गोष्ट सांगायची राहिली, प्लेन अँगल नेहमी आपण रेडियन मध्ये मोजतो. कशात मोजतो? प्लेन अँगल आपण रेडियन मध्ये मोजतो. आणि रेडियन आपण कसं दाखवतो, थिटा वर सी काढला की ह्याला आपण रेडियन म्हणतो. ठीक आहे, त्याच्या विरुद्ध थिटा डिग्री काढली तर ह्याला आपण डिग्री म्हणतो. पण थिटा आणि त्याच्यावर सी काढला तर ह्याचा अर्थ काय, रेडियन असा असतो. कळतंय सगळ्यांना? त्यामुळे प्लेन अँगल नेहमी कशात मोजायचं, रेडियन मध्ये मोजायचं. कशात मोजायचं? रेडियन मध्ये मोजायचं. म्हणजे जिथं तुम्हाला रेडियन दिसेल तिथं समजायचं तो प्लेन अँगल आहे. आणि जो आपला सॉलिड अँगल असतो तो आपण स्टेरेडियन मध्ये मोजतो. कशात मोजतो? स्टेरेडियन. आणि ते कसं काढतो आपण? एस आर असं लिहितो. त्याचं युनिट काय आहे? एस आर. कळतंय सगळ्यांना? स्टेरेडियन कसं लिहितो आपण? जसं सेंटीमीटर सीएम लिहितो ना, तसं स्टेरेडियन एस आर लिहितो आपण. कळतंय? मग फरक कळला सगळ्यांना? चलो सांगा फरक एकदा, क्लिअर करू दोन्ही. काय शिकलो आपण? किती सप्लिमेंटरी युनिट शिकलो? 2. एक काय होता? प्लेन अँगल, आणि एक काय होता? सॉलिड अँगल. बरोबर. प्लेन अँगल आपण कुठल्या ऑब्जेक्टसाठी वापरतो? 2D ऑब्जेक्टसाठी वापरतो. आणि सॉलिड अँगल आपण 3D अॅनालॉग किंवा 3D वस्तूंसाठी वापरतो. प्लेन अँगलचा फॉर्म्युला, प्लेन अँगल आपण कशाने दाखवतो? डी थिटाने दाखवतो. सॉलिड अँगल आपण कशाने दाखवतो? डी ओमेगाने दाखवतो. ह्याचा फॉर्म्युला काय होता प्लेन अँगलचा? डी थिटा इज इक्वल टू डी एस, आर्कची लेंथ अपॉन रेडियस. आर्कची लेंथ अपॉन रेडियस. इथं काय होतं? डी ओमेगा इज इक्वल टू एरिया, त्या अँगलनी बनवलेला एरिया, कारण 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे, एरिया बनणार काहीतरी, एरिया अपॉन रेडियसचा स्क्वेअर. एरिया अपॉन रेडियसचा स्क्वेअर हा आहे डी ओमेगाचा फॉर्म्युला. अजून एक गोष्ट आपण बघितली की आपण डी थिटा कशात मोजतो? रेडियन मध्ये मोजतो. कशात मोजतो आपण? रेडियन मध्ये मोजतो. आणि रेडियन आपण थिटाच्या वर सी काढला की ते बनतं रेडियन. आणि हे कशात मोजतो आपण? सॉलिड अँगल कशात मोजतो आपण? स्टेरेडियन मध्ये मोजतो. कशात मोजतो आपण? स्टेरेडियन. एस आर ह्या चिन्हाने आपण दाखवतो. तर हा फरक सगळ्यांना क्लिअर आहे? खूप बेसिक वर चाललंय हे सगळं, म्हणजे काय हे तुम्हाला अवघड वाटायसारखं ह्यात काहीच नाहीये. डिफरन्स पण मी तुम्हाला सांगितलंय, म्हणजे तुम्हाला प्लेन आणि सॉलिड ह्यातला फरक कळेल. तुम्हाला फक्त एवढं करायचंय की तुम्हाला डेफिनेशन पाठ करायची आहे आणि फॉर्म्युला पाठ करायचा आहे. आणि युनिट लक्षात ठेवा, प्लेन अँगल रेडियन मध्ये मोजतात, सॉलिड अँगल स्टेरेडियन मध्ये मोजतात. बस, दुसरं काही लक्षात ठेवायचं नाहीये. कळतंय? अभ्यास करताना नेहमी असं तुलनात्मक अभ्यास करत जावा, जास्ती गोष्टी लक्षात राहतील. ओके, चला वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट पुढे जाऊया. चलो, आता पुढे आपल्याला एक गणित दिलंय, तुमच्या बुकमध्ये पण ते सोडवलंय, पण तुम्हाला बऱ्याच जणांना ते कळणार नाही, ह्यासाठी मी तुम्हाला शिकवतो. ओके, सॉल्व्ह कसं करायचं एक्झाम्पल ते आपण इथं पाहूया. कळतंय सगळ्यांना? चलो लक्ष द्या. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय मून, म्हणजे इथं आपल्याला अँगल काढायचा आहे. सॉलिड अँगल म्हणजे काय? डी ओमेगा काढायचा आहे. सबटेंडेड बाय द मून म्हणजे मूनने अँगल तयार केलाय इथं, म्हणजे आपला मून आहे. ॲट एनी पॉइंट ऑन अर्थ, ठीक आहे, हा आपली अर्थचा समजा सरफेस आहे, तर मूनने अर्थसाठी हा अँगल तयार केलाय, असं अर्थच्या सरफेससाठी समजा अँगल तयार केलाय. ठीक आहे, आता ह्याला डी ओमेगा म्हणूया आपण. आणि त्यांनी काय दिले? रेडियस आहे, म्हणजे ह्यांच्यामधलं अंतर आपण काय कन्सिडर करणार? रेडियस. ओके, ह्यांच्यामधलं अंतर आपण आर कन्सिडर करणार. ह्यांच्यामधलं अंतर काय दिलंय ते काय म्हणतात की सबटेंडेड बाय मून ॲट एनी पॉइंट ऑन अर्थ गिवन द डायमीटर ऑफ मून इज 3474 किलोमीटर. 3474 किलोमीटर हे काय दिलंय त्यांनी? डायमीटर दिलाय. मग डायमीटर आपला किती दिलाय? 3474 किलोमीटर. आणि डिस्टन्स फ्रॉम अर्थ म्हणजे हे अंतर, अर्थ पासून ते मून पर्यंतचं अंतर हे किती दिले? म्हणजे आर आपल्याला किती दिलंय? हे अंतर किती दिलंय? 3.84 इंटू 10⁸ मीटर एवढं दिलेलं आहे. हे अंतर आपल्याला एवढं दिलंय मून आणि अर्थ मधलं. आपल्याला डायमीटर ऑफ द मून काय दिलं? डायमीटर ऑफ मून
तर 3474 किलोमीटर एवढा दिलेला आहे. तर आता इथं आपल्याला एरिया काढायचा आहे. मग आता तुम्हाला माहिती डी ओमेगा म्हणजेच काय, डीए अपॉन आर चा स्क्वेअर. आता आपल्याला आर म्हणजे काय, त्यांच्यामधलं अंतर दिलंय, आपण शिकलोय दोन वस्तूंमधलं अंतर म्हणजे आपण रेडियस कन्सिडर करतो. मग हे अंतर आरचं तर दिलंय म्हणजे आर आपल्याला माहिती, ओमेगा काढायचा आहे. एरिया माहिती का, नाही माहित. मग एरियासाठी आपल्याला माहिती एरिया ऑफ स्पिअर, आता शिकतानाच आपण शिकलोय सॉलिड अँगल नेहमी काय तयार करणार आहे, स्पिअर बाबतीत बोलणार आहे. मग स्पिअरचा फॉर्म्युला काय आहे, तर म्हणजे एरियाचा फॉर्म्युला काय असतो, तर एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. आपण एरियाचा फॉर्म्युला काय शिकलोय नेहमी सर्कलच्या, तर पाय आर स्क्वेअर हा आपण फॉर्म्युला शिकलोय. आता तो एरिया किती, जे अख्खा स्पेअर असेल, अख्ख्या सर्कलचा फॉर्म्युला काय 4 पाय आर स्क्वेअर आहे. ठीक आहे, पण आपल्याला एक तुकडा दिलाय त्यामुळे आपण कन्सिडर काय करतो, एरिया पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता हा वेगळा आर आहे, हा रेडियस ऑफ सर्कल आहे. ठीक आहे, रेडियस ऑफ स्पिअर आहे, मून दिलाय ना आपल्याला, मूनचा रेडियस आहे, आणि हा काय आपला अंतर आहे आर स्क्वेअर. त्यामुळे हे आणि हे वेगळे आहे मित्रांनो, गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पाय आहे तसं ठेवा. आता आपल्याला डायमीटर दिलाय, काय दिलाय, डायमीटर दिलाय. तर ह्याला मी मीटर मध्ये करून घेणार पहिल्यांदा. मीटरचं किलोमीटरचं मीटर केलं तर आपण काय करतो, ह्याला हजाराने मल्टिप्लाय करतो. हे हजाराने मीटर होतं. मग कळतंय सगळ्यांना, एवढं होतं. आता हे डायमीटर दिलाय काढायचंय काय आपल्याला, रेडियस काढायचा आहे. तर रेडियस म्हणजे काय असतं, डायमीटरच्या अर्ध असतं. रेडियस म्हणजे काय, डायमीटरच्या अर्ध असतं. मग ह्याला जर अर्ध केलं, 3474 ला आपण 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, रेडियस मिळणार आहे. कळलं सगळ्यांना. मग 2 1 चा 2, 2 7 चा 14, 7 खाली आला, 2 3 चा 6 आणि 2 7 चा 14. मग आपला रेडियस काय आला, 1737 इंटू 1000 मीटर. काय आला रेडियस, 1737 इंटू 10 to the 3 लिहितो मी, आणि ह्याचं काय करतोय आपण स्क्वेअर. आणि खाली पण काय आपल्याला अंतर दिलंय, किती अंतर दिलंय, हे अंतर दिलंय 3.84 इंटू 10 to the power 8 चा स्क्वेअर. स्क्वेअरला स्क्वेअर काय होतो, कट होतो, बरोबर नाही. स्क्वेअरला स्क्वेअर कट झाला, राहते ही क्वांटिटी. ह्यामध्ये आपण आता जेव्हा सॉल्व्ह करणार, ठीक आहे, ह्याची व्हॅल्यू 3.14 घ्या किंवा 22/7 घ्या. हे जेव्हा तुम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करताल तेव्हा तुमचं उत्तर काय येणार आहे, 6.425 इंटू 10 to the power -5 एवढं उत्तर येईल. ठीक आहे, हे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा मित्रांनो. मी सॉल्व्ह करत नाही कारण बराच वेळ सॉल्व्ह करण्यात जाईल नाही तर. ठीक आहे ना, सॉल्व्ह करा ह्या गोष्टी. आणि ह्याचं युनिट काय द्यायचं, SR म्हणजे काय, स्टेरॅडियन. अशा प्रकारे गणित सोडवायचं राहतं. ठीक आहे, पुस्तकात त्यांनी डायरेक्ट दिलंय, ही क्वांटिटी कशी आली त्यांनी सांगितलेलं नाहीये किंवा काय केलं हे सांगितलं नाही. मी तुम्हाला त्या गोष्टी सविस्तर सांगितलेल्या आहेत. कळतंय सगळ्यांना. तर चला मित्रांनो पुढे जाऊया आपण. तर हे बेसिक कन्सेप्ट आहे जे मी तुम्हाला मॅथ्स मध्ये शिकवले होते की पाय रेडियन म्हणजे किती असतं, किती डिग्री असतं, तर 180 डिग्री असतं. हे आपण मॅथ्स मध्ये बघितलंय. π/2 रेडियन म्हणजे 90 डिग्री असतं. 3π/2 म्हणजे 270 डिग्री असतं. आणि 2π रेडियन म्हणजे 360 डिग्री असतं. हे सगळं आपण पाहिलंय. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स असतं आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स असतं, हे आपण पाहिलंय. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मॅथ्स मध्ये झालेल्या आहेत. त्यामुळं मी पहिल्यांदाच सांगितलं होतं मॅथ्सचं लेक्चर पहा, मग तुम्हाला हे जास्त कळेल. आता त्यापेक्षा नंतर आता आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की इथून पुढे आपल्याला जे डिस्टन्स आहे ते आपल्याला ह्या क्वांटिटीजमध्ये मोजायचं. आता मिलीसेकंद तर आपल्याला माहिती, 1 मिलीसेकंद म्हणजे काय असतं, मिलीसेकंद म्हणजे 10 to the power -3 सेकंद असतं. तर मायक्रो शब्द आला की 10 to the power -6 लक्षात ठेवायचं. आणि नॅनो म्हणलं की नॅनोवरनं 9 म्हणजे 10 to the power -9 लक्षात ठेवायचंय. कळतंय सगळ्यांना. तर ह्या बेसिक गोष्टीत ह्या लक्षात ठेवा. ह्या 2 क्वांटिटी फक्त लक्षात ठेवा. आता ह्या झाल्यात आपले खरं तर, ठीक आहे ना, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आपण शिकलोय, त्यामुळे ह्या क्वांटिटीज माहित पाहिजे. मायक्रो म्हणलं की 10 to the power -6, मिली म्हणलं की 10 to the power -3 आणि नॅनो म्हणलं की 10 to the power -9. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो ह्यात नाही जास्त टाइम वेस्ट करायचा. तर मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स म्हणजे जर आपल्याला खूप मोठं अंतर मोजायचं असेल, ठीक आहे, तर आपण काय करू शकतो, तर आपल्याकडे एक मेथड आहे, त्याचं नाव आहे पॅरलॅक्स मेथड. ओके, काय नाव आहे आपल्या मेथडचं, पॅरलॅक्स मेथड असं नाव आहे. ठीक आहे, मग नेहमी लक्षात ठेवा पॅरलॅक्स मेथड कुठं वापरायची, जेव्हा आपल्याला काय मोजायचं असेल, लार्ज डिस्टन्स मोजायचं असेल. ठीक आहे, मोठं अंतर मोजायचं असेल. मोठं अंतर म्हणजे काय असू शकतं, तर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट.
आता प्लॅनेट, आपण पृथ्वीवरनं प्लॅनेट बघू शकतो, पण काय टेप वगैरे घेऊन मोजू शकतो का? नाही मोजू शकत. किंवा स्टार पर्यंतचं डिस्टन्स मोजू शकतो का? आपण नाही मोजू शकत. मग ह्या वेळेस आपण पॅरालॅक्स मेथडचा वापर करायचा. आता पॅरालॅक्स मेथड म्हणजे काय की कुठं वापरायची पॅरालॅक्स मेथड? तर लार्ज डिस्टन्स मोजायला वापरायची, जिथं आपण काय मेजर करू शकत नाही, टेप किंवा मीटर स्केलच्या म्हणजे मीटर स्केलचा यूज करून डिस्टन्स मेजर करू शकत नाही, तिथं आपण पॅरालॅक्स मेथड वापरतो. ठीक आहे. आता पॅरालॅक्स इज डिफाइंड एज ॲपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. म्हणजे आपण काय करतोय, आता एक स्टार आहे समजा, ठीक आहे, ही आपली अर्थ आहे. मी एकदा काय करणार, ह्या पॉइंटवरून स्टार ए ला बघणार, स्टार एस ला बघणार, बी पॉइंट वरून स्टार एस ला बघणार. ह्या दोघातलं अंतर मला माहित असणार आहे. मग ह्या पॉइंटवरनं अंतर किती मला ते माहित असेल, ह्या पॉइंटवरनं अंतर किती ते माहित असेल. ह्याच्यावरनं आपण डिटरमाइन करतो की जो अँगल आहे तो किती असेल, जे मेजरमेंट आहे ते किती असेल. ठीक आहे. मग एवढ्याच दोन गोष्टी त्या लक्षात ठेवा. ओके. किंवा एखादा स्टार आहे, आता ते उलट पण करू शकतो आपण. एक स्टार आहे, त्याची पोझिशन, तिथून आपण पोझिशन ए बघतोय, तिथूनच पोझिशन आपण बी बघतोय. मग आपल्याला त्याचे डिस्टन्सेस कळले की त्याच्यावरनं आपण काढू शकतो. ठीक आहे. ह्या गोष्टी बेसिक आहेत, त्या बघून घेताल, एकदा पुस्तक वाचलं की तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. जसं की आता ते म्हणतात ए बी जे आहे, इथं काय दिलंय आता बुकमध्ये, तुमच्या बुकमधलं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला समजून सांगतो. इथं ए बी काय आहे, तर ए बी ची लेंथ आहे बी. पृथ्वीचा डायमीटर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, ए बी ही बी, एवढं अंतर काय बी, म्हणजे हे आपलं पृथ्वीचा डायमीटर दिलाय, सगळ्यांना एवढं माहिती आहे. ओके, चलो, एवढं माहिती आहे. डायमीटर पृथ्वीचा बदलणार नाही, त्यामुळे डायमीटर फिक्स असतो. आपण मोजलाय सुद्धा डायमीटर, त्यामुळे डायमीटर माहिती आहे आपल्याला, अर्थची रेडियस माहिती आहे. आपण बी हे अंतर आपल्याला माहिती आहे. आता ए एस इज इक्वल टू बी एस इज इक्वल टू डी दिले. ठीक आहे. हे अंतर बघा, हे ए एस आणि हे बी एस, ह्या दोघांची लेंथ काय आहे, सेम आहे, डी आहे. ओके. आणि ह्यांनी हे एकत्र आल्यावर एक अँगल तयार झालाय, त्या अँगलचं नाव काय आहे, थिटा आहे. ठीक आहे. त्या अँगलचं नाव काय, थिटा. आता मी तुम्हाला मगाशीच एक गोष्ट शिकवलेली, फॉर्म्युला कसा आहे, थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड किंवा आर्कची लेंथ अपॉन रेडियस. ठीक आहे. मग थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड किंवा आर्कची लेंथ किती, इथं बी आहे, बी म्हणजेच काय आपला ए बी आहे, बरोबर ना. अपॉन इथं रेडियस सारखं कोण काम करते, म्हणजे डिस्टन्स दोघांमधलं किती आहे, डी आहे. झाला फॉर्म्युला तयार. थिटाचा फॉर्म्युला काय, थिटा इज इक्वल टू बी अपॉन डी. सेम फॉर्म्युला, सेम कन्सेप्ट, जो आपण मगाशी प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल मध्ये बघितला तोच. थिटा इज इक्वल टू समोरच्या आर्कची लेंथ किंवा समोरची जी लेंथ असेल डिवायडेड बाय रेडियस की, म्हणजेच त्या दोन पॉईंट मधलं अंतर, बी आणि एस मधलं अंतर, म्हणजे डी हे आहे. मग आपल्याला फॉर्म्युला मिळालाय बघा, थिटा इज इक्वल टू बी अपॉन डी. मग ह्या डी ला इकडे न्यायला, ह्या थिटाला इकडे आणलं की फॉर्म्युला काय म्हणतो, डी इज इक्वल टू बी अपॉन थिटा. पाहा का, आला का फॉर्म्युला आपला. एवढं सिंपल गोष्टी आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त कोण विचारणार नाहीये. तुम्हाला फक्त आता एवढंच लक्षात ठेवायचंय की पॅरालॅक्स मेथड म्हणजे काय. तर कधी वापरतो पॅरालॅक्स मेथड, आपण लार्ज डिस्टन्स मोजायसाठी वापरतो, जिथं आपण डायरेक्टली मीटर स्केलचा वापर करू शकत नाही, तिथं आपण पॅरालॅक्स मेथडचा वापर करायचा. पॅरालॅक्स मेथडमध्ये आपण काय करतो, 2 पॉईंट कन्सिडर करतो आणि त्या 2 पॉईंट पासून एक वस्तू ऑब्झर्व करतो. ठीक आहे. 2 पॉईंट पासून वस्तू ऑब्झर्व केली की आपल्याला त्या 2 पॉईंट्स मधलं डिस्टन्स माहित राहतं, आपल्यापासून त्या प्लॅनेट पर्यंत किंवा त्या स्टारचं डिस्टन्स माहित राहतं, ह्या दोनांमधलं अंतर माहित राहतं आपल्याला. मग आपल्याला थिटा काढता येतो, अँगल किती बनलाय ते काढता येतं, कळतंय. मग थिटा इज इक्वल टू आपल्याला माहिती की आर्कची लेंथ म्हणजे समोरच्या बाजूची लेंथ डिवायडेड बाय त्यांच्यामधील अंतर, म्हणजे रेडियस आपण मगाशी कन्सिडर केलं होतं, हे एवढं अंतर. मग त्याच्यावरनं आपण हा फॉर्म्युला काढला. कन्सेप्ट तोच आहे मित्रांनो, त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही. नावं वेगवेगळीच, त्यामुळे त्यांना आपण डिनोशन जे आहे वेगवेगळ्या सिम्बॉल्सनी डिनोट करतोय, बाकी काही नाहीये. मला एवढंच लक्षात ठेवायचं. आणि ह्याचं ऍप्लिकेशन काय आहे, तर मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ स्टार पर्यंतची लांबी, स्टार पर्यंतचे अंतर मोजण्यासाठी आपण पॅरालॅक्स मेथड वापरतो. कारण आपण स्टार पर्यंत जाऊ शकत नाही, है ना, स्टार आपल्यापासून खूप लांब असतात, त्यामुळे आपण पॅरालॅक्स मेथड वापरतो. सिंपल एवढंच आहे, ह्या पलीकडे तुम्हाला काही समजून घेण्याची गरज नाहीये. पुढे नंतर आहे मेजरमेंट ऑफ साईज ऑफ प्लॅनेट. आता प्लॅनेट असेल समजा एखादा प्लॅनेट घ्या, मार्स घ्या, आपल्याजवळ मार्स आहे ना, मार्स पण आहे, व्हीनस पण आहे, हे 2 प्लॅनेट आहे. आता अर्थवरून आपण काय करतो, तर ऑब्झर्व करतोय, है ना. अर्थवरून आपण त्या प्लॅनेटचं हा एंड ऑब्झर्व करतो आणि हा दुसरा एंड ऑब्झर्व करतो. आता आपल्याला अभ्यासावरून कळलंय की हे 2 पॉईंट मधलं अंतर किती, आपल्यापासून प्लॅनेट पर्यंतचं अंतर किती आपल्याला हे माहित राहतं, त्या अंतराला आपण डी कन्सिडर करतोय. ठीक आहे. आता आपण दोन्ही पॉईंट मधला अँगल अल्फा कन्सिडर करतो आणि त्या प्लॅनेटचं डायमीटर काय कन्सिडर करतो, टी. मग सांगा अँगलचं फॉर्म्युला काय असेल, न बघता सांगा चला.
काय शिकलोय आपण फॉर्म्युला अल्फा इज इक्वल टू काय असेल, अल्फाने किती लेंथ तयार केली आर्कची डी डिवायडेड बाय त्यांच्यातलं अंतर किती, ह्या प्लॅनेट मधलं आणि अर्थ मधलं अंतर किती आहे तर डी आहे, त्यामुळे डी बाय डी. बघा आला फॉर्म्युला, सिंपल कन्सेप्ट तोच. अँगल इज इक्वल टू अँगलच्या समोरच्या बाजूची लेंथ डिवायडेड बाय डिस्टन्स त्या प्लॅनेट मधलं आणि त्या दोन म्हणजे वस्तूंमधलं, इथं प्लॅनेट आणि अर्थ मधलं अंतर आपण हे घेतोय किंवा ह्यालाच आपण पहिल्यांदा शिकताना रेडियस म्हणलेलं. ठीक आहे, मग तेवढं फक्त समजून घ्या. कन्सेप्ट तोच, अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस, एवढाच कन्सेप्ट आहे. कळतंय? मग अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन त्यांच्यातलं अंतर, म्हणजे आपण ह्याला रेडियस म्हणूया डी. ठीक आहे, डी बाय डी असं आपलं उत्तर आलेलं आहे. मग बघा, डी इज द डायमीटर ऑफ प्लॅनेट, अँगल सबटेंड बाय इट ॲट एनी पॉइंट ऑन अर्थ इज कॉल्ड अँग्युलर डायमीटर. ठीक आहे, ह्या डायमीटरने जो अँगल बनवलाय अर्थ बरोबर अल्फा, त्यामुळे ह्या डायमीटरला आपण काय म्हणतो, अँग्युलर डायमीटर म्हणतो. डायमीटर जी अँगल बनवते. ठीक आहे, अशी डायमीटर जी काय तयार करते, अँगल तयार करते, हा अँगल तयार करते, त्याला म्हणायचं अँग्युलर डायमीटर. आणि अल्फा अँगल आहे बिटवीन टू डायरेक्शन्स आहे ना, आपण एक ह्या बाजूने इकडे बघतोय आणि ह्या बाजूने इकडे बघतोय, मग ह्या दोन डायरेक्शन मधला जो अँगल आहे तो काय अल्फा आहे. एवढंच एक्सप्लेनेशन आहे, हे तुम्हाला कोणीच विचारणार नाहीये. तुम्हाला फक्त अँग्युलर डायमीटरचे डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे, बाकी काय नाही. ठीक आहे, आणि हे कसं आलं आता, हे तर दोनदा तीनदा सांगितलंय मी. कन्सेप्ट तोच, अँगल इज इक्वल टू अपोजिट लेंथ किंवा आर्कची जी लेंथ आहे, आर्क लेंथ अपॉन दोन वस्तूंमधलं जे डिस्टन्स आहे किंवा रेडियस म्हणा सरळ सरळ. ठीक आहे, दोनांमधलं जे अंतर आहे ते म्हणजे आपलं आहे अल्फा. ओके, चलो पुढे. नंतर आता स्मॉल डिस्टन्स. आता जर आपल्याला छोटी अंतर मोजायची असतील तर आपल्यासाठी छोटी अंतर मोजण्यासाठी पण वेगवेगळे युनिट्स आहेत, जसं की फर्मी एक युनिट आहे. मग 1 फर्मी इज इक्वल टू किती असतं, 10⁻⁻15 मीटर असतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, MCQ ला येणारा क्वेश्चन आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. 1 एमस्ट्रॉंग. ठीक आहे, 1 एमस्ट्रॉंग म्हणजे काय असतं, 10⁻⁻10 मीटर एवढं असतात. हे लाईटच्या केसमध्ये आपण शिकणार आहे. ठीक आहे, म्हणजे रिफ्रॅक्शन जेव्हा आपण शिकल त्यावेळेस आपल्याला हा कन्सेप्ट कामाला येणार आहे. ते 1 एमस्ट्रॉंग म्हणजे किती असतं, 10⁻⁻10 मीटर एवढं असतं. हे मित्रांनो मी कॅरेटचं चिन्ह दाखवलं, ह्याचा अर्थ काय, 10⁻10 ह्याच्या वर आहे, म्हणजे हे असं लिहितो आपण. ठीक आहे, त्यामुळे मी हे चिन्ह काढले, ज्याचा अर्थ तुम्हाला कळेल की पुढचा आकडा त्याच्या वर आहे, वरची ती पॉवर आहे त्याची. ओके, मग हे छोटे छोटे युनिट आहे, तुम्हाला हे पाठ करायचंय, बाकी काय नाही, यात समजावण्यासारखं काय नाहीये. फर्मी म्हणजे 10⁻⁻15 मीटर, अँगस्ट्रॉंग म्हणजे 10⁻⁻10 मीटर. आता छोट्या वस्तू मोजण्यासाठी आपण काय वापर, जसं मोठ्या वस्तू मोजायला आपण कुठली मेथड वापरली, पॅरालॅक्स मेथड, तसंच छोट्या वस्तू मोजण्यासाठी आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरू शकतो किंवा टनलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरू शकतो, जेणेकरून आपण ॲटमची साईज किंवा ॲटमचं जे काही रेडियस वगैरे असेल ते डिटरमाइन करेल. ठीक आहे, चलो पुढे. नंतर बघणार आहे आपण मेजरिंग लार्ज डिस्टन्सेस. आता लार्ज डिस्टन्स जर मोजायचं म्हणजे मोठं अंतर जर आपल्याला मोजायचं असेल तर आपल्याकडं म्हणजे स्पेस मधल्याच गोष्टींबद्दल आपण बोलूया, की आपल्यापासून आपल्याला आता स्टार पर्यंतचं अंतर मोजायचंय, खूप लांब पर्यंतचं अंतर मोजायचं असेल तर त्यासाठी काही काही गोष्टी दिल्यात, तर त्या लक्षात ठेवा. ह्यांचे काय काय म्हणजे तुम्हाला इथं आकडे नाही पाठ करायचे कुणाचेच, तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे की काय काय असतं, काय म्हणजे एवढं फक्त माहिती असण्यासाठी हे पॉईंट दिलेत त्यांनी. हे पॉईंट तुम्हाला डायरेक्ट कुणीही विचारणार नाहीत, त्यामुळे हे आकडे पाठ करायची गरज नाहीये. मी आत्ताच सांगतोय तुम्हाला, मी रिपीट करतो, हे आकडे पाठ करायची गरज नाहीये. प्रॉब्लेम जरी आला, ठीक आहे, गणित जरी तुम्हाला दिली तरी तुम्हाला हे आकडे देण्यात येणार आहेत, त्यामुळे हे आकडे पाठ करायची गरज नाहीये. ओके, मी तुम्हाला फक्त जे महत्वाचं आहे ते सांगतो. मग आता मी फक्त रीड करतोय की 1 एमस्ट्रॉंग युनिट म्हणजे काय असतं, तर एवढे मीटर असतं. 1 लाईट इयर म्हणजे एवढे मीटर असतं. एवढे मीटर म्हणजे मी वाचून दाखवतो, 1.496 × 10⁻11 मीटर. 1 लाईट इयर म्हणजे 9.46 × 10⁻15 मीटर. 1 पारसेकला आपण PC असं लिहितो, इज इक्वल टू 3.08 × 10⁻16 मीटर, म्हणजेच 3.26 लाईट इयर. हे लक्षात ठेवा. 1 पारसेक म्हणजे किती लाईट इयर्स, 3.26 लाईट इयर. हे विचारण्याचे चान्स असतात. हे तुम्हाला कुणी विचारणार नाही, हे विचारणार नाही, हे विचारणार नाही. हे लक्षात ठेवा रिलेशन. 1 पारसेक म्हणजे किती लाईट इयर्स,
3.26 लाईट इयर्स. एवढं इम्पॉर्टंट आहे फक्त, बाकी मधले आदले आकडे लक्षात ठेवायची गरज नाहीये. आणि लाईट इयर म्हणजे काय असतं, तर लाईट इयर आपण कशासाठी वापरतो, डिस्टन्स मोजण्यासाठी वापरतो. काय मोजण्यासाठी वापरतो आपण, एवढं लक्षात ठेवा. हा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात की लाईट इयर कशासाठी वापरतात, काय मोजण्यासाठी वापरतात, टाइम मोजण्यासाठी वापरतात का डिस्टन्स मोजण्यासाठी वापरतात का स्पीड मोजण्यासाठी वापरतात. त्यामुळे लक्षात ठेवा, लाईट इयर हे आपण डिस्टन्स मोजण्यासाठी वापरतो. लाईटने एका वर्षात किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले ह्याला आपण म्हणतो लाईट इयर. लाईट इयर इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर. म्हणजे लाईटने एका वर्षात किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले ह्याला आपण म्हणतो लाईट इयर. सिंपल. ओके, त्यामुळे तुम्हाला ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. मी ह्याला स्टार करतो. ठीक आहे, ही डेफिनेशन पुस्तकात सुद्धा दिली आहे. एवढी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आणि तेवढी तुम्ही पाठ करून घ्याल. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. आता ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय, तर मीन डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ अर्थ अँड सेंटर ऑफ सन. सन मधील आणि प्लॅनेट मधील किंवा म्हणजे आपल्या अर्थ मधील जे काय डिस्टन्स आहे, मीन डिस्टन्स, त्याला आपण म्हणतो 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काय नाही. एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय, मीन डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ अर्थ अँड सेंटर ऑफ सन. कळतंय सर्वांना. सन मधील आणि आपल्या प्लॅनेट अर्थ मधील सेंटर मधलं जे काय अंतर आहे त्याला म्हणायचं 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. तुमच्या पुस्तकात बघा एक डायग्राम दिली आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की सन एक पॉईंट सेंटरला दिलाय आणि जो सनच्या ऑर्बिट दिले आजूबाजूला त्याच्यावर एक पॉईंट दिलाय. त्या दोघांमधील अंतर त्यांनी 1 ॲस्ट्रॉंग युनिट एवढं ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढं घेतलेलं आहे. कळतंय. त्यामुळे ही डेफिनेशन लक्षात ठेवा. द ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज द मीन डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ सन अँड सेंटर ऑफ अर्थ. बास, एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काय नाही. त्यामुळे ही एक डेफिनेशन पुढे बघा. पार्सेक म्हणजे काय असतं, डिस्टन्स फ्रॉम वेअर 1 ॲस्ट्रॉंग युनिट सबस्टेंड्स अँगल ऑफ 1 सेकंड ऑफ आर्क. ठीक आहे, 1 सेकंड आर्क अँगल तयार करणारा जे डिस्टन्स आहे त्याला आपण 1 ॲस्ट्रॉंग युनिट असं म्हणतो. बस एवढंच आहे. कळतंय. हवं तर मी डायग्राम काढून देतो तुम्हाला, कळेल. तुमच्या बुक मधली डायग्राम आहे ही पहा, त्यांनी अशी डायग्राम दिली आहे. हिथं आपला प्लॅनेट अर्थ आहे. ठीक आहे, ते म्हणतात हिथं काय आहे, आपला अर्थ आहे. आणि हिथं रेड मध्ये किंवा ऑरेंज मध्ये दाखवतो, इथं काय दिलंय, आपला सन दिलाय. ओके, मी परत दाखवतो. इथं आपलं अर्थ आहे, इथं आपला सन आहे आणि त्यांनी इथं बघा ऑर्बिट दिलाय असा. कळतंय. हीच डायग्राम पुस्तकात दिली आहे आणि त्यांनी अशा एरो दाखवलेत. सांगा हा काय आपला सन आहे. ओके, हे आपला सन आहे, हे काय आपलं अर्थ आहे. ओके, आणि इथं मग किती अँगल तयार होतात म्हणतात ते 1 असं मिनिट 1 सेकंड दाखवले, 1 आर्क सेकंड दाखवले. तर ते तेच म्हणतात की हा सन, नीट लक्ष द्या आता मी काय म्हणतोय त्या गोष्टींकडे बरं का. सन हा आपला सन आहे. सन मधील आणि अर्थ मधील जो अँगल आहे, मीन डिस्टन्स आहे, ह्याला आपण काय म्हणतो 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. कळलं आता सगळ्यांना. सन मधील आणि अर्थ मधील जे मीन डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. कळतंय. बघा इथे दिलंय, रीड करू आपण एकदा, मग तुम्हाला कळेल. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज द मीन डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ अर्थ अँड सेंटर ऑफ सन. हा बघा सेंटर ऑफ सन, हा सेंटर ऑफ अर्थ, ह्या दोघांमधील जे अंतर आहे त्याला म्हणायचं 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. कळतंय. आणि ह्या 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटने इथं जो अँगल तयार केला, इथं जो तुम्हाला दिसतोय त्याला म्हणायचं 1 आर्क सेकंद. सेकंद मध्ये आहे ना बघा, हा 1 सेकंद आहे ना, दोन असं 1 काढतो म्हणजे हे दोन जे चिन्ह आहेत हे काय असतं, सेकंद असतं. 1 हेच असलेलं असतं, ह्याचा अर्थ काय 1 मिनिट, पण हे काय 1 सेकंद, हे काय असतं 1 डिग्री असतं. फरक कळतोय ना सगळ्यांना. त्यामुळे हा अँगल तयार होतोय, ह्याला म्हणायचं 1 आर्क सेकंद. हा आर्कच झाला ना ह्या अँगलचा, त्यामुळे ह्या आर्कनी बनवलेला जो अँगल आहे ह्याला म्हणायचं 1 आर्क सेकंद. कळतंय सगळ्यांना. आता व्यवस्थित कळलं असेल, मग ती डायग्राम एकदा बघून घ्याल, तुम्हाला त्याच्यावरनं गोष्टी कळून जातील. कळतंय नक्की. चलो मग आता मग त्यांनी एक फॉर्म्युला पण दिलाय की ते म्हणतात की ह्या दोघांमधलं जे अंतर आहे, थांबा एक मिनिट, ह्या दोघांमधलं त्यांनी जे अंतर घेतलंय डिस्टन्स, ते डिस्टन्स त्यांनी आर घेतले. किती घेतले, आर. त्या एका पॉइंट पासून ते सन पर्यंतचं अंतर त्यांनी घेतलंय आर. मग आपण काय शिकलोय, अँगल किती आहे 1 आर्क लेंथ. अँगल इज इक्वल टू काय असतो, त्या अँगल समोरची बाजू किती आहे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट डिवायडेड बाय त्यांच्यामधील अंतर, ह्यातलं अंतर किती दिलंय त्यांनी, आर दिलंय. पहा कळतंय. मग ह्याच आर साठी त्यांनी फॉर्म्युला तयार केलाय 1 ॲस्ट्रॉंग युनिट इज इक्वल टू 1 मिनिट, 1 सेकंड. बस एवढंच आहे.
फक्त त्यांनी इथं ह्या सेकंडचं काय करून घेतलंय, रेडियन करून घेतले, ते कन्व्हर्जन केलंय आणि काहीतरी व्हॅल्यू आलेली तुम्हाला दिसते 3.08. ते काय लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला कसा आला मी ते तुम्हाला सांगितलं. अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन डिस्टन्स. कळतंय? अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन डिस्टन्स. मगाचाच कन्सेप्ट, काहीच वेगळं नाहीये. सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी सेमच आहेत. मग कळलं सगळ्यांना? मग इथं तुम्हाला ह्या 3 डेफिनेशन लक्षात ठेवायच्या आहेत. एक लाईट इयर म्हणजे काय, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय, आणि पार्सेक म्हणजे काय. पार्सेक म्हणजे काय असतं, तर पार्सेक म्हणजे डिस्टन्स फ्रॉम वेअर 1 ॲस्ट्रॉंग युनिट सबस्टेंड्स अँड अँगल ऑफ 1 सेकंड ऑफ आर्क. म्हणजे हे डिस्टन्स जे आहे, जे 1 ॲस्ट्रॉंग युनिट आणि 1 आर्क लेंथ मधलं आहे, ह्याला म्हणायचं 1 पार्सेक. काय म्हणायचं ह्याला? 1 पार्सेक. हे मधलं डिस्टन्स कळतंय सगळ्यांना? ह्या डिस्टन्स मधला म्हणायचं 1 पार्सेक, 1 ॲस्ट्रॉंग युनिट. आणि ह्या अँगल मधलं जे अंतर आहे हे कळतंय ना सगळ्यांना मी काय म्हणतो, हे अंतर मधलं, ह्याला म्हणायचं 1 पार्सेक. तुमच्या पुस्तकात पण दिले, ह्याला 1 PC म्हणून लिहिलेलं आहे. कळलं? छोटा कन्सेप्ट आहे, जास्त ह्यात असं म्हणजे किचकट वगैरे काय नाहीये. डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे आणि एकदा डायग्राम बघून घ्याल. डायग्राम बघितली की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील. ओके, चलो पुढे डायमेन्शन अँड डायमेन्शनल अनालिसिस. आता डायमेन्शन काय असतात ते आपल्याला बघायचे. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन. ओके, आता तुम्ही म्हणताल सर सारखं म्हणताय डेफिनेशन पाठ करा डेफिनेशन, पण राजा हो तेच इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आता बेसिक म्हणजे तुम्हाला चाचणी पेपर जे येतील आता युनिट टेस्ट, त्यामध्ये सुरुवातीला हेच कन्सेप्ट आहेत. इथून पुढचे जे चॅप्टर आहेत ते ऍप्लिकेशन बेस्ड आहेत. तिथं पाठांतर कमी आहे, यूज जास्त आहे, अप्लाय जास्त करायचंय. त्यामुळे नंतर तुम्हीच म्हणता यार ते डेफिनेशन पाठ करायचं होतं तेच बरं होतं, आता हे सोडवावं लागतंय, हे थोडं अवघड जाते. तसं काय नाहीये, ठीक आहे ना. त्यामुळे हे सुरुवातीचे धडे आहेत, ह्यात बेसिक काही गोष्टी डेफिनेशनवर जास्त भर असतो, नंतर ऍप्लिकेशन बेस्ड धडे असतात. त्यामुळे घाबरायचं नाही, आता जेवढं सांगतोय तेवढं करा. ही डेफिनेशन महत्वाची आहे, ही लक्षात ठेवा. डायमेन्शन ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर powers to which concerned fundamental use must be raised in order to obtain the unit of given physical quantity. म्हणजे त्यांनी आता इथे काय दिलं असतं, डायमेन्शन म्हणजे काय, तर आपल्याला एक ते क्वांटिटी देतात. काय देतात आपल्याला? एक फिजिकल क्वांटिटी देतात. फिजिकल क्वांटिटी म्हणजे ती काही असू शकते, वेलॉसिटी असेल, स्पीड असेल, शिकलेला आपण जे शिकलो मोमेंटम ते असू शकते, कुठली पण ऍक्सेलरेशन असेल, काहीही असेल, कुठली पण क्वांटिटी ते आपल्याला देणार. त्या क्वांटिटीला आपल्याला फंडामेंटल युनिट्सच्या फॉर्म मध्ये काय करायचंय, एक्सप्रेस करायचं असतं. फंडामेंटल युनिट्सच्या फॉर्म मध्ये त्यांना प्रस्तुत करायचं असतं. ह्यालाच आपण म्हणतो डायमेन्शन्स ऑफ गिव्हन फिजिकल क्वांटिटी. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला फंडामेंटल युनिट्सच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करणं. फक्त ती कशाच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करतोय आपण? त्यांच्या पॉवरच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करतोय. फंडामेंटल युनिट्सच्या पॉवरच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करतोय, त्याला म्हणायचं डायमेन्शन ऑफ गिव्हन फिजिकल क्वांटिटी. कळतंय? चलो, अजून जरी नसेल कळलं तरी कळल. थांबा, मी आता अजून शिकवायचं राहिलंय ना आपलं, आता तर नुसतं इंट्रोडक्शन आहे ह्याचं, एवढं शिकवायचं राहिलं. आता बघा नीट. वेन वी रिप्रेझेंट एनी डिराइव्ड क्वांटिटी विथ अप्रोप्रिएट पॉवर्स. पॉवर कळते ना सगळ्यांना, 10 to the power 1, 10 to the power 3. आपण मग एवढा वेळ हे पॉवर शिकतोय ना. पॉवर काय? ह्याची 1 आहे, ह्याची पॉवर काय? 3 आहे. मग अशाच प्रकारे आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीजला पॉवर द्यायची आहे. कळतंय? appropriate powers of symbol of fundamental quantities, then such an expression is called dimensional formula. पाठ करायचंय मित्रांनो, ठीक आहे. मी स्टार करतोय, ते पाठ करायचंय. आणि माझ्या पीपीटी मध्ये मी सगळ्या महत्वाच्या गोष्टीच ठेवल्यात, जास्त फापट पसारा भरलेला नाहीये. त्यामुळं पाठांतर काढताना, नोट्स काढताना पीपीटीचा माझा वापर करताल, ठीक आहे. व्हिडिओ बघतानाच एक कन्सेप्ट शिकून झाला की पॉज करायचा, लिहून काढा, किंवा अख्खा व्हिडिओ बघा सरसकट आणि मग स्टेप बाय स्टेप, स्लाइड बाय स्लाइड बघून लिहून काढू शकता तुम्ही. मी ज्या डायग्राम काढतोय त्या पण तुम्ही काढू शकता, कारण पुस्तकात बघा मगाची जी डायग्राम बघितली, ही डायग्राम मी एक्सप्लेन करून सांगितले, त्यामुळे तुम्हाला जास्त कळेल. पण तीच डायग्राम तुम्ही जर अचानक बघितली तर तुम्हाला कळणार नाही की सन कुठे आहे, अर्थ. आता सन तर दिलाय तिथं लेबल करून, पण अर्थ कुठे आहे हे तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला वाटेल अर्थ इथंच आहे का काय, त्यामुळे कन्फ्युज होऊ शकता. मी इथं सांगितली अर्थ, इथं तुम्ही पुस्तकात दिलेली नाहीये, ही गोष्ट मी सांगितली आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, काही गोष्टी अशा आहेत की पुस्तकात व्यवस्थित दिल्या नाहीयेत, त्या मी सांगतोय. त्यामुळे डायग्राम काढताना तुम्ही माझ्यावाली काढून घ्याल. इथं मी थोडा राडा झालाय जरा, तेवढं समजून घेऊ शकता ना. आता तेवढं तर एक्सप्लेन करायचं म्हणल्यावर एवढा राडा घालावाच लागतो. राडा केल्याशिवाय तर काय होत नसतं, है ना. त्यामुळं लक्षात ठेवताल. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा म्हणजे
लक्षात ठेवता हे डेफिनेशन. डायमेन्शनल फॉर्म्युला इज एक्सप्रेस्ड बाय स्क्वेअर ब्रॅकेट अँड नो कॉमा इज रिटन बिटवीन एनी सिम्बॉल. म्हणजे आता जो काही फॉर्म्युला आपण तयार करणार आहे तो कसा लिहायचा, अशा ब्रॅकेटमध्ये लिहायचा. ह्याला म्हणायचं स्क्वेअर ब्रॅकेट. काय म्हणायचं ह्याला, स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, ह्या ब्रॅकेटमध्ये लिहायचा. आणि ह्यांच्यामध्ये जे आपण फंडामेंटल क्वांटिटी लिहिणार आहे, म्हणजे एम फॉर मास असणार आहे, एल फॉर लेंथ असणार आहे, टी फॉर टाइम, ह्यांच्यामध्ये असं कॉमा वगैरे द्यायचा नाही. कळतंय का, हे सलग असेच लिहायचे. एम नंतर एल, एल नंतर टी, मध्ये फुल स्टॉप कॉमा असलं द्यायचं नाही. हा आपला नियम आहे. कळतंय ना सगळ्यांना. चलो, मग कळलं नियम काय म्हणतो आपल्याला. ह्या क्वांटिटीज ब्रॅकेटमध्ये लिहायच्या. कुठल्या ब्रॅकेटमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि त्या क्वांटिटीजच्या मध्ये कॉमा नसला पाहिजे. सलग आपल्याला लिहायचं आहे. हे 2 डेफिनेशन आहेत, त्या लक्षात ठेवा. ही नाही केली तरी चालेल, पण ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ही रेडवाली जी दिली मी हायलाइट करून ती लक्षात ठेवा. कळतंय सगळ्यांना. चलो, जायचं पुढं. चला, आता डायमेन्शन काढायचे कसे, तर लक्ष द्या. आता मी तुम्हाला ही गोष्ट शिकवतोय, ही खूप सोपी गोष्ट आहे, जास्त अवघड नाहीये. आता त्यासाठी डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी, मित्रांनो लक्ष द्या व्यवस्थित. खूप सोपी गोष्ट आहे. बारक्या पोराला जरी शिकवलं 8वी 9वीच्या तरी त्याला जमून जाईल, एवढी सोपी गोष्ट आहे. आता डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी, त्यासाठी आधी तुम्हाला वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहित पाहिजे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो, वेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं सांगा, आठवा. वेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता नीट बघा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, मग आता आपल्याला डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी काढायचंय. आता डायमेन्शन काढायसाठी मगाशी नियम आठवतोय, डायमेन्शन आपण कसं लिहितो, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो. आणि ह्यात आता आपण 3 फंडामेंटल क्वांटिटी कन्सिडर करतो. एम फॉर मास, एम फॉर काय असतं, मास. एल फॉर असती लेंथ, लेंथ म्हणजे अंतर. एम फॉर मी इथं लिहितो व्यवस्थित, एम फॉर मास म्हणजे वस्तूचं थोडक्यात समजून घेण्यासाठी, लक्षात ठेवायसाठी समजून घ्या, वस्तूचं वजन थोडक्यात. ठीक आहे, वजन टाईप जर दिलं असेल काहीतरी आपल्याला तर ते आपलं मास झालं. एल फॉर लेंथ, लेंथ कशासाठी वापरतो आपण, डिस्टन्स जर दिलं असेल आपलं, डिस्टन्स असेल, डिस्प्लेसमेंट म्हणजे काही अंतर दिलं असेल, कुठलं पण अंतर जर दिलं असेल आपल्याला ते आपण एलच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं. आणि टी म्हणजे काय, टी म्हणजे असतं टाइम. कळतंय सगळ्यांना. मग आता नीट लक्ष द्या. आता इथं बघा, इथं सांगा मला, इथं आता डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे आपलं. आता ह्याच्यासाठी आधी लिहून घ्यायचं एम एल टी अपॉन, खाली पण लिहून घ्यायचं एम एल टी. तुमच्या समजुतीसाठी मी हे 2दा लिहितोय बरं का, पुस्तकात डायरेक्ट त्यांनी दिले, मी तुमच्या समजुतीसाठी डायरेक्ट लिहितोय. आता मला सांगा डिस्प्लेसमेंट, फक्त फोकस आता एवढ्यावर ठेवा, एवढ्या गोष्टीवर. डिस्प्लेसमेंट मला सांगा, डिस्प्लेसमेंट म्हणजे वजन आहे का, कुठल्याही वस्तूचं वजन आहे का, ते नाही. डिस्प्लेसमेंटचा आणि वजनाचा किंवा मासचा संबंध नाही, त्यामुळे इथं वरच्या बाजूला मास काय 0 आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे टाइम आहे का, अंतर म्हणजे वेळ आहे का, तर नाही, त्यामुळे टी पण 0. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अंतर आहे. आणि डिस्प्लेसमेंट किती वेळा दिले, हे अंतर एकदाच आलंय, त्यामुळं एल ची व्हॅल्यू 1. कळते. आता खाली बघा, खाली त्यामुळे आपण इथं काय लिहू शकतो, फक्त L1 लिहू शकतो आपण. ठीक आहे, L1 M0 T0 हे लिहिलं काय नाही लिहिलं काय फरक पडत नाही, अपॉन. आता बघा खाली, आता खाली टाइम, टाइम दिलाय, वेळ दिली आपल्याला, वेळ दिली, वेळ वजनाबद्दल काय सांगतेय का नाही, त्यामुळे M0. मासचा खाली काही उल्लेख आहे का, नाही. लेंथचा खाली काय उल्लेख आहे का, टाइम मध्ये लेंथचा उल्लेख कुठे केलाय का, नाही, त्यामुळे L पण 0. टाइम दिलाय आणि टाइम किती वेळा दिलाय, एकदाच दिलाय, त्यामुळे टी ची व्हॅल्यू 1. इथं काय आलं, T1. आता ह्याला बघा, पॉवर जेव्हा नेहमी तिच्या ओरिजिनल जागेवर असते. आता 1 ची पॉवर काय, इथं +1 आहे, वरच्या L ची पॉवर काय +1 आहे. आता हीच पॉवर खालची, समजा टी ची पॉवर काय आता 1 आहे. ही टी ची पॉवर जर मी वर नेली, पॉवर जेव्हा त्यांची जागा बदलते, खालून वर किंवा वरून खाली जाते, तेव्हा ती मायनस असेल तर मायनसची प्लस होते, आणि प्लस असेल तर प्लसची मायनस होते. म्हणजे ह्यालाच मला कसं लिहिता येईल, एकत्रितपणे एल आहे तसा वर ठेवतो, त्यामुळे एल ची पॉवर 1 आहे तशी राहणार. टी खाली होता, टी खालून मी वर नेतो, खाली असताना टी ची पॉवर काय होती, +1 होती, वर आल्यावर काय होणार, ती -1 होणार. आणि आता पूर्ण लिहूया आपण एम एल टी च्या फॉर्म मध्ये. एम किती आहे, 0, काय नाही म्हणजे 0. एल किती आहे, 1, आणि टी किती आहे, -1. कळतंय सगळ्यांना. झालं आपल्या वेलोसिटीचं डायमेन्शन. मग तुम्ही सरळ सरळ लिहू शकता, द डायमेन्शन ऑफ वेलोसिटी इज M0 L1 T -1.
कळतंय सगळ्यांना? m0l1t-1 हे काय झालं आपलं डायमेन्शन झालं. कुणाचं डायमेन्शन झालं? डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी झालं. डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी झालं. एक वेळ अशी येईल की तुम्हाला हे एवढं नाही लिहिता, हे न लिहिता तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे ना? वेळ तशी आली पाहिजे आपल्याला, तोंडी सगळं सांगता आलं पाहिजे पटपट. तीनच गोष्टीत मित्रांनो इथं फक्त MLT. एम म्हणजे मास, एल म्हणजे लेंथ, टी म्हणजे टाइम. चलो पुढे बघूया. हे सगळ्यांना कळलंय? नीट बघा मित्रांनो, एकदा 2 मिनिट नीट बघून घ्या. ह्याच्याकडं काय केलं आपण? वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. MLT स्वरूपात आपल्याला काढायचं. एम म्हणजे मास, एल म्हणजे लेंथ, अंतर दिलं असेल तर लेंथ, आणि टी म्हणजे टाइम. कळतंय सगळ्यांना? MLT मध्ये डिस्प्लेसमेंटचा उल्लेख केलाय वरच्या ह्याच्यात. डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे फक्त अंतर दिलंय, त्यामुळे M0 T0 अंतर, पण डिस्प्लेसमेंट एकदा दिलंय त्यामुळे L ची व्हॅल्यू 1, L ची पॉवर 1. आता इथं खाली टाइम दिलाय बघा, टाइम दिलाय, मास दिलाय का नाही, त्यामुळे M0 L0 टाइमची व्हॅल्यू 1, कारण टाइम एकदाच दिलाय. समजा टाइम इंटू टाइम असतं किंवा टाइमचा स्क्वेअर असतं तर टाइमची पॉवर काय झाली असती? टाइम दोनदा आलाय त्यामुळे टाइमची पॉवर आली असती 2, पण इथे टाइम एकदाच आलाय त्यामुळे आपण टी ची पॉवर लिहितो 1. मग जे नाही लागत ते काढून टाका, जे लागतंय ते ठेवा. इथं वर एल रेस्ट टू पॉवर 1 राहतंय, खाली टी रेस्ट टू पॉवर 1 राहतंय. लिहिलं? आता पॉवर खालून वर जेव्हा आपण घेतो, खाली प्लस असेल तर खालून वर जाताना प्लसचं होतं मायनस, मग टी जे आहे ते खालून वर आल्यावर टी टू द पॉवर -1 झालं. आणि टोटल फॉर्म्युला आपण लिहितो M0 L1 टी टू द पॉवर -1. कळलं सगळ्यांना? सिंपल आहे. नसल कळलं तर पुढे आहे ना तुमच्यासाठी ठेवलंय ना मी. चला पुढचा फॉर्म्युला काय आहे? वेलोसिटी ग्रेडियंट. आता वेलोसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला, हा कन्सेप्ट तुमच्यासाठी काय काहींसाठी नवीन असेल, लक्षात द्या. वेलोसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय आहे? तर वेलोसिटी अपॉन डिस्टन्स. वेलोसिटी अपॉन काय आहे? डिस्टन्स. आता तुम्हाला जास्त कळेल बघा. आता मी ह्यालाच असं लिहितो, समजा वेलोसिटी इंटू 1 अपॉन डिस्टन्स. काय बदललं का मित्रांनो? मी नाही काय बदललं, सगळ्या गोष्टी मी आहे तशाच ठेवल्यात, फक्त ह्याला जो भागाकार होता तो वेगळा 1 अपॉन लिहिलाय, काही बदललेलं नाहीये. आता वेलोसिटीचा फॉर्म्युला सांगा. वेलोसिटी काय असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मी सगळं विस्तारून सांगतोय हा, पुस्तकात एवढं डिटेल दिलेलं नाहीये, तरी मी सांगतोय मित्रांनो तुमच्यासाठी फक्त. ठीक आहे ना? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटू पुढचं आहे तसं लिहून घेऊया आपण 1 अपॉन डिस्टन्स. आता बघा 3 क्वांटिटीत 1 म्हणजे काय नसतं, 1 ला आपण काय घेणं देणं नाही. आपल्याकडे 3 क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट, दुसरी टाइम आणि तिसरं डिस्टन्स. 3 क्वांटिटीत. मग मगाशी सांगितलं तसं काय करायचं? तिनांसाठी MLT. चलो भागाकार MLT. पुढं 1 आहे तसं ठेवा, काय 1 म्हणजे काहीच नसतं. पुढं नंतर MLT. आता मला सांगा मित्रांनो, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? अंतर आहे का? तर हो, अंतर एकदाच आहे त्यामुळे L1 होणार. M बद्दल उल्लेख आहे का वर? नाही, त्यामुळे M0. टाइम बद्दल डिस्प्लेसमेंट मध्ये उल्लेख आहे का? नाही, T0. खाली सांगा टाइमचं सांगा. चला, टाइम साठी M0, लेंथ 0 आणि टाइमची व्हॅल्यू 1. टाइम एकदाच आहे त्यामुळे T1. 1 आहे तसा. आता इथं बघा काय डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय असतं? लेंथ असतं. लेंथ किती दिली? एकदाच दिली. मास बद्दल काय उल्लेख नाही, टाइम बद्दल उल्लेख, त्यामुळे M0 T0. आता ह्याला एकत्र करून घ्या. चला आधी हे सॉल्व्ह करा, इकडची बाजू, ही वाली बाजू. आता मग काय राहतंय बघा, L1 राहतंय फक्त वर. खाली काय राहतंय? मित्रांनो सांगा? टी टू द पॉवर 1, कारण M0 L0 आहे, वर M0 T0 आहे. खाली काय राहतंय मग? वर आणि खाली L1 आणि T1 राहते. इंटू 1 आहे तसं ठेवा. आता इथं बघा L टू द पॉवर 1. कळतंय? आता बघा मग हे सगळं वर घेऊन घ्या. मग वरचा इथं L1 आला, इकडं T1 आला. कळतंय? आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये T1 नाही आला, T इथं +1 आहे. कळतंय का मित्रांनो? इथे T काय आहे? +1 आहे. वर गेल्यावर काय होणार? T -1 होणार. काय होणार? -1. आता इथे L +1 आहे, वर गेल्यावर काय होणार? L रेस्ट टू पॉवर -1. आता पॉवर बेस सेम असेल, L इथं आहे, बेस सेम असेल, पॉवरची काय होते? ऍडिशन, म्हणजे L1 पॉवरची ऍडिशन करा, +-1 आणि T आपला -1 आहे तसा. सांगा जरा इथं काय होणार? प्लस मायनस काय असतं मित्रांनो सांगा? म्हणजेच 1 - 1 होणार आणि T टू द पॉवर -1 म्हणजे L - 1 काय होतंय? L0 होतोय आणि T काय राहतोय? -1. ह्याचा फॉर्म्युला काय आला? M पण लिहायचा. चला शेवट लिहिताना M पण लिहायचा ना. M0 L0 T टू द पॉवर -1. आला का नाही फॉर्म्युला? वेलोसिटी ग्रेडियंटचा डायमेन्शन आलं का नाही?
काय आपण बाहेरचा विचार केला का? नाही. जे समोर दिसतंय तेवढंच, जे दिलंय तेवढंच घ्यायचं. कळतंय? हा आला आपला वेलोसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला. ओके, मी इकडे थोडं सारासार करतो, मग तुम्हाला एकत्रच सगळ्या गोष्टी इथं मिळून जातील. पहा, ठीक आहे, कळतंय काय झालं काय नाही ते. चलो तिसरा फॉर्म्युला बघूया, डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर चार्ज. आता चार्जचा फॉर्म्युला काय आहे? चार्जचा तर आपल्याला माहिती I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. ह्यात I काय आहे? आपला करंट आहे. क्यू म्हणजे काय आहे? आपला चार्ज आहे. आणि टी म्हणजे काय आहे? आपलं टाइम आहे. ओके, मग आता नीट लक्ष द्या. आता इथं सेम कन्सेप्ट आहे. आपल्याला कुणासाठी फॉर्म्युला काढायचा आहे? डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर चार्ज. मग क्यू साठी फॉर्म्युला तयार करून घ्या. I इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू I इंटू टी. आता I आहे, करंट आहे. करंटचा मासशी काय संबंध आहे का? मग फॉर्म्युला लिहून घ्या, एम एल टी. आता I जे आहे आपलं हे I म्हणजे काय? करंट आहे. करंट ही सुद्धा फंडामेंटल क्वांटिटी आहे. शिकलोय ना आपण? आठवतंय का तुम्हाला? करंट काय आहे? फंडामेंटल क्वांटिटी आहे का नाही? बघितलं का? करंट फंडामेंटल क्वांटिटी आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी आपण I चिन्ह लिहितो आणि आयच्या वर सुद्धा आपण आता काहीतरी पॉवर देणार आहोत. कळतंय? ह्या हो का, लेंथ एल वापरतोय का नाही आपण? एम वापरतोय का नाही? टाइम टी वापरतोय का नाही? तापमानाचा उल्लेख झाला तर के पण वापरायचा. इंटेन्सिटी उल्लेख झाला तर ते पण वापरायचं. मोल वापरलं पण हे नाही येत सहसा, हे दोघांचा उल्लेख नाही होत. आपल्याला इथपर्यंतच सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळे एल फॉर लेंथ, एम फॉर मास, टी फॉर टाइम, के फॉर टेम्परेचर आणि आय फॉर करंट. लक्षात ठेवा. ठीक आहे, कळतंय का मित्रांनो? चला बॅक टू पॉइंट, आपल्या जिथं चाललो होतं तिथं या. चलो मग बघा, आता एम एल टी लिहायचं ना, आय आहे फंडामेंटल क्वांटिटी, त्यामुळे आय पण लिहा. इंटू टाइमचं बोला, टाइम आता एम एल टी. आता एवढं लिहून गेला, पॉवर द्या. मासचा काय संबंध आहे का नाही? त्यामुळे मास 0. लेंथचा काय संबंध आहे का नाही? 0. टाइम 0. आय दिलाय, आय एकदाच दिला त्यामुळे आय 1. पुढे टाइमचं सांगा, मास 0, लेंथ 0, टाइम 1. आता बघा, जे ना लागत नाही ते काढून टाका सरळ, सिंपल. मग राहतंय काय? पहिल्या ब्रॅकेटमध्ये फक्त आय 1, पुढे काय राहतंय? टी 1. टोटल तुम्हाला काय लिहिता येईल? एम 0 एल 0 टी 1 आय 1. झाला फॉर्म्युला, झालं डायमेन्शनल फॉर्म्युला तयार. कळतंय का? चार्ज साठी डायमेन्शनल फॉर्म्युला कसं काढायचं कळलं? सिंपल आहे. चलो पुढे, नंतर आता पुढे आपल्याला गोष्टी दिल्यात डेन्सिटीचा काढू. चला मित्रांनो, डेन्सिटी. आता नीट लक्ष द्या. पेपर पेन बरोबर घेऊन बसताय ना? हा, मी तुमच्या भरोश्यावर बसलोय बरं का. डेन्सिटी, पेनचं साईज थोडं छोटं करू. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? मास म्हणजे तुम्हाला माहिती, मास इज इक्वल टू मास लिहू आपण. व्हॉल्यूम म्हणजे काय? तुम्ही मॅथ्स शिकता का नाही? व्हॉल्यूम काढता का नाही? व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड, क्यूब. मग काय करता तुम्ही तेव्हा? व्हॉल्यूम म्हणजे काय करता? लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट करता का नाही? मग ह्या तिन्ही काय अंतरच आहेत ना. मग सांगा, ह्यासाठी काय लिहिणार? एम एल टी आहे तसल्या, खाली पण एम एल टी. कळलं? आता मास वर फक्त मास आहे त्यामुळे एम साठी 1. लेंथचा काय उल्लेख आहे का नाही? टाइमचा काय उल्लेख आहे का नाही? त्यामुळे एम 1 एवढं आलं वर. खाली बघा, लेंथ ब्रेड हाईट. ह्याचा आणि मासचा काय संबंध आहे का नाही? टाइमचा काय संबंध आहे का नाही? त्यामुळे टाइम 0. पण लेंथ हे अंतर आहे, ब्रेड अंतर आहे, हाईट अंतर आहे. मग अंतर किती वेळा आलं? 1 2 3. त्यामुळे लेंथची पॉवर काय होणार? 3. आणि तुम्हाला माहित असेल व्हॉल्यूमचं युनिट काय असतं? मीटर क्यूब असतं ना. मीटर काय आहे? अंतर आहे. अंतरचा क्यूब म्हणजे लेंथची पॉवर काय होणार? 3 होणार. कळतंय? म्हणजे राहतंय तेवढं लिहून घ्या. चला, वर M1 आणि खाली काय? खाली काय राहतंय? L3. मग L खाली +3 आहे, वर गेल्यावर काय होणार? -3. आणि टाइम लिहून घेऊ, टाइम काय? 0. झाला डेन्सिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला. कळलं का मित्रांनो? डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा कसा? सिंपल आहे का नाही? सरळ MLT फॉर्म मध्ये लिहायचंय. ठीक आहे ना? तुम्हाला त्यासाठी गोष्टी कळणं महत्वाचं आहे. चला पुढे अजून घेऊया. डेन्सिटी झालं. आता आपण ऍक्सलरेशनचा काढूया, त्वरण, ऍक्सलरेशन. ठीक आहे, ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी अपॉन टाइम. चलो मग आता ह्याला आपण मागात सारखं लिहू, वेलोसिटी इंटू 1 अपॉन टाइम, म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल. चलो, वेलोसिटीला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे खाली काय झालं मित्रांनो? इंटू 1 अपॉन टाइम. टाइमचं काय होणार इथं? स्क्वेअर. त्यामुळे ह्याला आपण कसं लिहिता येईल? डिस्प्लेसमेंट अपॉन
टाइमचा स्क्वेअर. ओके, आता तुम्ही नवं येता मित्रांनो, त्यामुळे मी तुमच्यासाठी म्हणून एवढं डिटेल व्यवस्थित लिहितोय. पण एक टाइम असा आला पाहिजे की तुम्हाला पटपट तोंडी आठवलं पाहिजे. चला, डिस्प्लेसमेंट MLT सांगा. आता डिस्प्लेसमेंट मध्ये खाली पण आपण MLT लिहून घेऊ, ठीक आहे, म्हणजे दोन्ही एकदाच होऊन जाईल आपलं. डिस्प्लेसमेंट अंतर आहे, एकदाच आहे, त्यामुळे L1. मासचा काही उल्लेख आहे का नाही, टाइमचा काही उल्लेख आहे का नाही, त्यामुळे 0. खाली पण मास 0, टाइम आहे, लेंथ 0. टाइम बघा किती दिली आहे, पॉवर 2 दिली आहे. टाइमचा स्क्वेअर आहे म्हणजे टाइम दोनदा येते, त्यामुळे T2. आता बघा खालची पॉवर वर घेतली, M0 आहे त्यामुळे M ला 0च लिहू आपण. लेंथ वर 1 आहे, खाली 0 आहे, त्यामुळे काय फरक पडत नाही, वर 1. आता खाली बघा, खाली T+2 होता, वर गेल्यावर काय होणार, तो -2 होणार. झाला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. सिंपल. कळलं सगळ्यांना? ऍक्सेलरेशनचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे, M0 L1 T⁻². चलो, एवढं कळलं असेल. चला अजून पुढं. हो का, आपल्याला एवढा चार्ट दिलाय, तुम्ही काय करा, प्रयत्न करा. चला, मोमेंटमचं काढू आपण. चला, तुमच्यासाठी काय पण, चलो मित्रांनो, तुमच्यासाठी आपण काढूया. चला, माझ्या बरोबर राहा यार, मी तुमच्यासाठी एवढं करतोय ना. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, P = mv, म्हणजे मास इंटू वेलोसिटी. मास इंटू वेलोसिटी, कळतंय? मास इंटू वेलोसिटी. मास वेलोसिटी म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. चलो, MLT एकदम काढा. चला, आता मास काय इथं, मास साठी सांगा M1. लेंथचं काय दिलंय का, टाइमचं काय नाही. आता डायरेक्ट पुढचं घेऊ आपण, ठीक आहे. डिस्प्लेसमेंट किती आहे, एकदाच आहे, त्यामुळे L1. टाइम खाली काय होणार, 1, पण वर आल्यावर काय होणार, -1. आला फॉर्म्युला बघा, डायरेक्ट काढला आपण. कळतंय? मग तुम्हाला पण असं डायरेक्ट काढता आलं पाहिजे. M1 L1 T-1. हा कुणाचा फॉर्म्युला आला, डायमेन्शनल फॉर्म्युला मोमेंटमचा आला. चला आता फोर्सचा काढूया आपण, ठीक आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय होता, मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि ऍक्सेलरेशन म्हणजेच काय असतं, वेलोसिटी अपॉन टाइम. ह्याला अजून विस्तार करून घेऊ, मास अपॉन टाइम इकडे सारून घेऊ आपण, मासच्या खाली इंटू वेलोसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर, म्हणजे खाली काय होतोय, टाइमचा स्क्वेअर होतोय, मास इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमचा स्क्वेअर. बरोबर ना. चला सांगा मग, फॉर्म्युला एकदम तयार करायचा. MLT डायरेक्ट लिहा. आता बारका नाही राहिलो आपण, जरा मोठं झालोय ना आपण 2-3 मिनिटांनी. चलो, मास साठी M1, वर खाली सगळे टोटल मिळून मास वरच आहे आणि एकच आहे, त्यामुळे मास साठी 1. डिस्प्लेसमेंट पण किती दिली आहे, एकच दिली. आता टाइम खाली किती दिलाय, 2. टाइमची पॉवर किती, 2. खाली 2 आहे, +2. वर आल्यावर काय होणार, -2. झालं डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स. M1 L1 T⁻². सोपं आहे का नाही मित्रांनो, काय अवघड आहे का ह्यामध्ये. आता पुढं अजून एक गोष्ट शिकवतो मी तुम्हाला. चला, आता हा फॉर्म्युला कोणासाठी काढला आपण, फोर्स साठी काढला. पुढे बघा, एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं, इम्पल्स. कुणासाठी फॉर्म्युला काढायचा आहे, इम्पल्स. तर इम्पल्स काय असतं ते शिकणार आहे आपण, 11-12 सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, त्याचं टेन्शन ना घेऊ. इम्पल्सचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू टाइम. आता नीट लक्ष द्या, आपल्याला एक फॉर्म्युला माहित असेल तर दरवेळी असा फोर्स = मास इंटू ऍक्सेलरेशन, मग ऍक्सेलरेशन = डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, दरवेळेस विस्तार करत बसायचं नाही. सिंपल. फोर्सचा फॉर्म्युला माहिती ना आपल्याला, डायमेन्शनल फॉर्म्युला हा बघा आत्ताच काढला, लिहा आहे तसंच. चला, M1 L1 T⁻². आता पुढे कोण राहतंय, फक्त टाइम है ना, हा टाइम एकदाच आहे, त्यामुळे T⁻². ह्याला एकत्र काय करायचं, M1 L1. तर बेस सेम असेल, पॉवरची काय होणार, ऍडिशन, म्हणजे -2 + 1. काय येणार उत्तर ह्याचं मग, M1 L1 T⁻± मोठ्याचं चिन्ह नेहमी, त्यामुळे -1. झाला डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर इम्पल्स. ओके, मग मी तुम्हाला आता होमवर्क देतो. मी एवढं सगळं तुम्हाला काढून दाखवलं, 1 2 3 4 बघा 5 काढले मी तुमच्यासाठी. तुम्ही न बघता हे काढण्याचा प्रयत्न करा. इथं दिलेल्या आहेत गोष्टी, हे आन्सर येतंय का नाही ते चेक करा. आलं तर कमेंट सेक्शन मध्ये करा अंडरस्टूड, ठीक आहे, किंवा कमेंट सेक्शन मध्ये करा, कमेंट टाकत जावं, ठीक आहे ना, म्हणजे मला कळेल की होमवर्क डन, असं काय पण टाकत जावं, म्हणजे मला कळेल की पोरं आपले व्हिडिओ बघतायत आणि खरंच त्यांना कळलंय का नाही. सोप्या गोष्टीत ह्या, काही किचकट नाही. MLTच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला एक्सप्रेस करायचा आहे. ओके, इथं आपला हाफ चॅप्टर संपतोय. व्हिडिओ लेंथ खूप वाढली आहे, त्यामुळे राहिलेला हाफ चॅप्टर आपण पार्ट 2 बनवून टाकूया. राहिलेला हाफ चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, त्यावरच क्वेश्चन तुमचे बनणार आहेत. कळतंय, युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस वगैरे ह्यांच्यावर क्वेश्चन बनणार आहेत. त्यामुळं इथं आपण थांबूया. जे लोक चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब. आणि जे लोक जुने आहेत त्यांनी काय करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
कमेंट करा. भेटूयात आपण पार्ट 2 मध्ये. चॅप्टर 1 फिजिक्स, युनिट्स अँड इट्स मेजरमेंट पार्ट 2. आणि त्या पार्ट 2 मध्ये आपण अख्खा धडा निपटून टाकू. ठीक आहे ना? चलो बाय बाय.